ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरू परमपूज्य दादासाहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरु माऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकरांच्या वतीने त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनींना, या गुरुचरित्राच्या आपण 28व्या अध्यायापर्यंत पोहोचलेलो आहोत. अध्याय खूप मोठा आहे, परंतु त्यातल्या निवडक ओव्या आपण ज्या आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत. मागच्या अध्यायात आपण बघितलं महाराजांनी कशा प्रकारे त्या एक सहज रस्त्यावरनं जाणाऱ्या हीन जातीमधल्या किंवा त्यावेळच्या काळातल्या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या अशा एखाद्या व्यक्तीला महाराजांनी जवळ बोलवलं आणि त्या 7 रेषा ओलांडून कशा प्रकारे ते ज्ञान दिलं. आता तो जो व्यक्ती आहे तो ज्ञानी झालाय आणि त्यामुळे त्याने महाराजांना विचारलं की महाराज, मी जर मागच्या जन्मी विप्र होतो म्हणजे ब्राह्मण योनीमध्ये माझा जन्म झाला होता, तर मग मी पुन्हा या हीन या जातीमध्ये का जन्माला आलो? आता ही जाती म्हणजे जी जन्माने लाभते ती जाती नाहीये. आपला काय होतं गैरसमज खूप होतो, की जन्माने जो कुठल्या जातीत जन्माला आहे त्या गोष्टी. ह्या जाती म्हणजे वृत्ती आहेत, गुण आहेत, क्वालिटीज आहेत. बघा आपण एखाद्या भिकाऱ्याला जर तुम्ही जाऊन सांगितलं, "अरे गुरूंचा महिमा एवढा आहे, मग तू असं कर आणि तू जप कर." त्याला ती बुद्धी होतच नाही. तो म्हणतो, "मला इथं खायची भ्रांत आहे आणि तुम्ही काय बाकीचं सांगताय? मला पहिली भीक घाला." तो ज्यावेळेला अशा व्यक्तीला जरी तो मनुष्य म्हणून जन्माला आला असला, तरी सुद्धा ती बुद्धी कधीही होत नाही, की त्यांनी कुठेतरी देवाधर्माचं करावं. त्यातल्या त्यात जो थोडा तरी सत्कर्म असतो, किमान तो देवाच्या दारामध्ये राहून भीक मागेल, की जेणेकरून जे लोकं येतात त्या ठिकाणी, त्यांच्या माध्यमातून त्याला ते दर्शनाचा लाभ मिळेल. काही लोकं असतात जे गंध-टिळे लावण्याचं काम करतात. गरिबीच असतात, दरिद्री असतात किंवा अजून काही असेल, परंतु ते देवाच्या भक्तीच्या माध्यमातून त्यांच्याकडनं या गोष्टी घडतात. तर ह्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काहीतरी कारणं असतात आणि ही कारणंच आज आपल्याला सद्गुरू जे आहेत ते आपल्याला उलगडून सांगणार आहेत. आणि म्हणून त्या काल असलेल्या त्या पतिताने, ज्याला ज्ञान महाराजांच्या कृपेने झालं, त्यांनी हा प्रश्न विचारला, "महाराज हे असं का झालं? याचं कृपया उत्तर द्यावं." नामधारक पुसे सिद्धासी, पुढील कथा सांगा आम्हासी, उल्हास माझ्या मानसी, गुरुचरित्र ऐकता गोड. ह्या गंगाधर सरस्वती जे आहेत ग्रंथकर्ते, यांना अतिशय आता गोडी लागलेली आहे, की आता महाराजांचे हे सगळ्या लीला बघत असताना जे की नवीन-नवीन ज्ञानाच्या गोष्टी मिळतात, त्यामुळे यांना अतिशय आनंद होऊन आता मन त्यांचं उल्हासित झालंय आणि म्हणून ते सिद्धमुनींना विनंती करतात, की आणखीन पुढे मला तुम्ही विस्ताराने सांगा. आणि त्यावेळेला सिद्धमुनी त्यांना अतिशय आनंद होतो आणि सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अलौकिका, ऐकता जाती सर्व दोषा, ज्ञान ज्योती प्रकाशते. हे गुरुचरित्राच्या ज्या कथा आहेत, त्या अतिशय जर एकाग्र चित्ताने, प्रेमपूर्ण जर ऐकल्या, तर आपल्या सगळ्या दोषांचं हरण करेल एवढं सामर्थ्य या कथांमध्ये आहे. म्हणजे अर्थात आपल्याला ज्ञान मिळतं, नॉलेज मिळतं आणि ज्यावेळेला हे ज्ञानाची प्राप्ती होते, त्यावेळेला आपसूक ज्या बाकीच्या गोष्टी आहेत त्या गळून पडतात. पण 2 गोष्टी लक्षात ठेवा. माहिती मिळणं आणि ज्ञान मिळणं ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. माहिती मिळवली जाते, ज्ञान होतं. दोघांमध्ये खूप फरक आहे. आपण जे आत्ता सगळं करतो आहे, ही माहिती घेतोय. ज्ञान जे आहे ते तुमचं तुम्हाला होणार आहे. इथे कोणी कोणाला ज्ञान देऊ शकत नाही. ज्ञान स्वतःचं स्वतःला होतं. परंतु माहिती ही जी आहे त्याचं आदान-प्रदान होऊ शकतं. मला जे यातनं कळलेलं आहे ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पण ह्या माहितीचं ज्ञानामध्ये रूपांतर करायचं की नाही हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे.
त्यामुळे हे ऐकलं म्हणून लगेच पाप जातील अशातला भाग नसतो. आपण गैरसमजुतीमध्ये खूप राहतो. तर ह्या माहितीचं ज्यावेळेला ज्ञानामध्ये कन्व्हर्जन होतं, रूपांतरण होतं, त्यावेळेला सगळ्या गोष्टी कारण तुम्हाला ते आता आतून कळायला लागतं, की मी कुठे चुकत गेलो, मी कसं चुकलो आहे किंवा मला काय करायला हवं. हे आतून ज्या गोष्टी कळायला लागतात त्याला ज्ञान म्हणायचं. आणि ह्या ज्ञानातून जेव्हा कृती घडते त्यावेळेला त्या पापांची परिमार्जन होतं. त्यामुळे अध्याय समजून घेताना आपल्याला ह्याही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. कारण मराठी भाषा आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे. आणि आता ते सिद्धमुनी पुढे महाराजांची ही कथा सांगतायत. "श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्वजन्म पुससी, सांगेन ऐक विस्तारेसी, चांडाल जन्म होणार गती." की आता महाराज त्याला त्याच्या जन्मांचं कथन करतायत, की तू कशाप्रकारे तू विप्र होतास, एक ब्राह्मण कुळातील चांगला व्यक्ती होतास आणि परत तू ह्या जन्मामध्ये का आलास, की जिथं ज्ञानाचा लवलेश सुद्धा नाही. जिथं फक्त खाणं-पिणं, चरितार्थ चालवणं ह्याच्या पलीकडे कुठल्याही गोष्टींचं नॉलेज नाही. अशा जातीमध्ये पुन्हा का जन्माला आलास? हे महाराज आता त्या ठिकाणी सांगणार आहेत आणि आता ही प्रत्येक ओवी आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडणार आहे. पाप पुण्याची गती, आपुले आर्जव भोगिती, कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीच याती. की हा सगळा जो खेळ आहे, हा सगळा पाप पुण्याचा खेळ आहे. आपल्या आयुष्यात जे आपल्याला भोगायला मिळतंय, चांगलं अथवा वाईट, हे आपल्या कर्माचे आपल्याला मिळणारे भोग आहेत. आज तुम्हाला छान तुमच्या आवडीची सीरियल बघायला मिळाली, हे सुख आहे. हे सुख तुमच्या आयुष्यात येण्यासाठी तुमच्याकडनं या जन्मात अथवा मागच्या जन्मात काहीतरी सत्कार्य घडलंय. कोणीतरी कोणाला तरी तुम्ही मदत केली असेल, कोणाचं तरी मन आनंदित केलं असेल, कुठल्याही प्रकारे. आणि म्हणून तुम्हाला त्या क्षणभराचं जरी सुख असलं, एक जे काही अर्धा 1 तास सीरियल बघतोय आपण, त्या सीरियल बघण्याचं जे सुख आहे, ते सुद्धा तुम्हाला मिळण्यासाठी कारण तुमचं कर्मच होतं. आणि मी सहज कुठेतरी बाहेर निघालोय आणि माझा पाय घसरून पडलो मी. त्याच्यामुळे मला दुःख झालं. मला लागलं किंवा जे काही वेदना झाल्या असतील. यासाठी सुद्धा आपलेच कर्म जे आहेत ते आपल्याला बांधील आहेत आणि आपण ह्या कर्मांमुळेच ह्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत राहतात. कुठलीही गोष्ट विनाकारण कधीच घडत नाही. कारण असतं म्हणून कार्य घडतं. कॉज असतो म्हणून इफेक्ट होतो. विथआऊट कॉज देअर इस नो इफेक्ट. तो कार्य होण्यासाठी कारण हे 100% असतं. फक्त ते कारण आपल्याला समजत नाही. कारण आपल्याला माहीत नसतं. आपला फ्लॅशबॅक जो आहे आपल्या आयुष्याचा, जन्मांचा, हा पूर्णतः कोरा असतो. आपल्याला माहितीच नाही काय झालंय मागं. आणि म्हणून आपल्याला असं वाटतं, की माझ्या आयुष्यात हे असं का घडतंय? पण ह्या सगळ्यामागे पाप-पुण्याची गती, आपुले आर्जव भोगिती. आपण जे केलेलं आहे तेच आपण भोगतो आहे. त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही. कर्म विपाकी असे ख्याती, जन्मोजन्मी नीच याती. की हा कर्मविपाक जो आहे, हा अतिशय वाईट आहे आणि तो तुम्हाला खालून वर किंवा वरून खाली कुठूनही आणू शकतो. त्यामुळे आज मी जिथे आहे, त्याचा अहंकार केला तर तुम्ही उद्याच्या दिवशी खाली असणार आहे. आणि मी जर खाली आहे, तरी मी विनम्रतेने जगतोय, तर मी नक्की उद्या वरती जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला इथे अधिकार आहे, की आत्मज्ञान प्राप्त करून मोक्ष मिळवण्याचा. इथे कोणाही तुम्ही कुठल्या जन्माला किंवा कुठल्या योनीमध्ये आलात, कुठल्या जातीमध्ये जन्माला आलात, ह्या गोष्टींशी काही संदर्भ नाही. परंतु त्या गोष्टींचा ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप परिणाम होतो आणि तो आपल्याला पुढच्या अध्यायात आपल्याला समजेल. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्याची पासोनी चांडाळ वर्ण उपजले असते यातीहीन नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. कशामुळे आहेत? हे काही जाती जन्माला कुठल्या जातीत आल्यात म्हणून उच्च-नीच नाहीये. तर कशामुळे? नीच श्रेष्ठ कर्मानुसारी, की त्यांनी जसे काही कर्म केलेले आहेत त्याच्यानुसार हा उच्च-नीचाचा भेग आहे. जसं एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा आपण काम करतो, त्यावेळेला जर आपण परफॉर्मन्स चांगला दिला, चांगलं काम त्या ठिकाणी केलं, तर आपल्याला प्रमोशन मिळतं. जर त्या ठिकाणी आपण चुकीच्या गोष्टी केल्या, तर आपलं डिमोशन पण होतं. आपल्याला परत खाली पाठवलं जातं. पदोन्नती सुद्धा होते आणि आपल्याला खाली काढून किंवा टर्मिनेट सुद्धा केलं जातं. सो आपला परफॉर्मन्स कसा आहे ह्याच्यावरती ह्या सगळ्या गोष्टी ठरतात. मग आता हा परफॉर्मन्स करण्याचे प्रकार खूप असू शकतात. कोणी प्रामाणिकपणे कष्ट करून परफॉर्मन्स आणेल, कोणी साहेबासमोर छान-छान, गोड-गोड बोलून परफॉर्मन्स करेल. परफॉर्मन्स करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. मग त्यातल्या नैतिक, अनैतिक हा भाग होऊ शकतो. परंतु जो परफॉर्म करेल, तो वरती जाणार आहे आणि जो नाही करणार, तो खाली राहणार आहे. जसं गेममध्ये असतं. जो चांगलं करतो तो पुढे जातो, जो कमी करतो तो मागे राहतो. सो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र
त्याचे पासून चांडाळ वर्ण उपजले असते यातिहीन नीच श्रेष्ठ कर्मानं. हा चांडाळ जन्म म्हणजे काय? बुद्धिहीन. जसं मी मगाशी म्हणलं, की एक सामान्य भिकारी किंवा ज्याला पैशाची भ्रांत आहे, म्हणजे तुम्ही एखाद्या दवाखान्यात पडलेल्या व्यक्तीला प्रचंड शारीरिक वेदना होत असतील त्याच्या आजारामुळे आणि त्याला जर तिथे जाऊन काही आपण अध्यात्माचे दोष पाजले, की "अरे, परमेश्वर सगळीकडे व्यापून उरलेला आहे, असं आहे, तसं आहे." तो तुम्हाला वेड्यात काढेल, "बाबा रे, जा इथनं. माझ्या वेदना मला माहिती आहे." तर अशा देहामध्ये अडकलेला जो व्यक्ती आहे, ज्याला फक्त हे देह हेच सत्य आहे आणि या देहाच्या गोष्टी सांभाळणं, भूक लागली की जेवायचं, झोप आली की झोपायचं, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत, की फक्त देहासाठीच संपूर्ण आयुष्य माझं दिलंय, अशी ज्याची बुद्धी आहे, असा तो चांडाळ. त्यामुळे त्याच्या त्या योनीमध्ये त्याच्याकडनं कुठलीही प्रगती होऊ शकत नाही. प्रगती होत नाही कारण त्याला तशी बुद्धी मिळत नाही. त्याला बुद्धी तशी होत नाही. तसा सत्संग त्याच्या हातनं घडत नाही. तो कोणाच्या चांगल्या लोकांच्या आणि म्हणून कर्मानुसार ह्या सगळ्या गोष्टी घडतात. त्यामुळे ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, वैश्य असो अथवा शूद्र असो, ज्याचं जसं कर्म असेल त्याच्यानुसार तो वर जाणार आहे किंवा खाली जाणार आहे. व्यभिचार हे मूळ उत्पत्तींचे लक्षण, नाना दोष आचरण, त्याने हीन जाती पावती, ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण. हा व्यभिचार जो आहे, आता व्यभिचार आपण जो विचार करतो, हे अनैतिक गोष्टी करणं म्हणजे व्यभिचार आहे. ह्या व्यभिचाराची व्याख्या खूप मोठी करता येईल. की मला डोळ्यांनी चांगलं पाहण्यासाठी परमेश्वराने डोळे चांगले दिलेत. मी त्या डोळ्यांनी चांगलं न पाहता एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहत असेल, एखाद्याच्या पैशावरती माझी वाईट नजर ठेवत असेल, की "अरे, ह्याच्याकडे बघा किती पैसे आहेत." हा मी वाईट दृष्टिकोन किंवा वाईट दृष्टी जी आहे त्या पैशांवर ठेवत असेल. एखाद्याकडे चांगलं जेवण आहे, मी त्या जेवणावरती माझी दृष्टी वाईट ठेवत असेल, की "अरे, मला मिळत सुद्धा नाही, ह्याच्याकडे किती आहे." हा व्यभिचाराचाच एक प्रकार आहे. अनैतिक गोष्टी आहेत. तुमच्याकडे जेवढं आहे तुम्ही त्याच्यात समाधानी राहायला पाहिजे. दुसऱ्यावरती हीन करणं हे व्यभिचार आहे किंवा कानांनी मला चांगलं ऐकलं पाहिजे. त्याच्यासाठी मला देवानी चांगले कान दिलेत. पण मी ते न ऐकता बाकीच्या अनेक गोष्टी ऐकतो. लोकांची गॉसिप्स ऐकतो. कोण काय मला सांगतंय, ह्याच्या विरुद्ध काय सांगतंय. वाईट प्रकारची गाणी ऐकतोय. अनेक ज्या गोष्टी नाही करायला पाहिजे त्याच गोष्टी मी जास्ती करतोय. हा व्यभिचार आहे. शरीराचा स्पर्श मी चुकीच्या प्रकारे कोणालाही स्पर्श करत असेल, हा व्यभिचार आहे. तर अशा कुठल्याही प्रकारे म्हणजे मला दिलेल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाचा गैरवापर करून, मी जर एखादी गोष्ट उपभोगत असेल, आपण बघितलं मन, वाचा आणि काया 3 प्रकारे कर्म घडतं. तर समोरच्या एखादी व्यक्ती खूप सुंदर दिसते आणि मी फक्त मनातून असं, "काय सौंदर्य आहे याचं, बघा माझ्याकडे तर काहीच नाही, ह्याचं सौंदर्य किती चांगलं आहे." आणि मी स्वतःला न्यूनगंड किंवा माझ्याविषयी मी कमी बाळगून समोरच्याला त्याचा द्वेष करतोय. एवढं सौंदर्य आहे का, किती रुबाब करतोय वगैरे, वगैरे. हे मनातून माझ्याकडनं कर्म घडतं, हा झाला व्यभिचार. तर जे अनैतिक गोष्टी आपल्या पंच ज्ञानेंद्रियांकडनं, पंच कर्मेंद्रियांकडनं घडतायत आणि मनातून घडतायत, हा सगळा जो आहे तो व्यभिचार आहे आणि हा व्यभिचारच सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे, की तुम्ही का परत डाउन होताय, का तुम्ही परत खाली उतरताय, याचं कारण व्यभिचार. जो तुमच्या नकळत तुम्ही करत असता. आपल्याला या गोष्टींची कल्पनाही नाही. व्यभिचार हे मूळ उत्पत्तीचे कारण, लक्षण. या सगळ्याचं रूट कॉज काय आहे? तर व्यभिचार आहे. नाना दोष आचरण, त्याने हीन जाती पावती, ब्राह्मण अथवा चतुर्वर्ण. कोणीही असू दे व्यक्ती. त्यांनी जर दोषांचं आचरण केलं, जी गोष्ट चुकीची आहे, त्या गोष्टींचं जर आचरण केलं, तर त्याला हे सगळं भोगावं लागणार आहे आणि पुढच्या जन्मांमध्ये हे सगळं त्रासदायक त्याला भोगावं लागतं किंवा याही जन्मामध्ये. जसं त्याचं क्रियमाण असेल त्या पद्धतीनं. आणि हे खूप वाईट आहे. आपल्याला असं वाटतं, की हे खूप सोपं आहे. खूप इन डिटेल जर सांगितलं तर तुम्ही शॉक व्हाल आणि म्हणाल जगावं की न जगावं? करू का नको जगू मी? इथपर्यंत भयानक देवाचे न्याय आहेत. आणि म्हणून देवाला घाबरायचं काय? किंवा न्यायाधीशाला आपण कोर्टाला का घाबरतो? की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. कारण एकदा कोर्टात जर गेलो, कुठलीच गोष्ट लपवता येत नाही. सो देवाकडे ज्यावेळेला आपल्या परमेश्वराकडे न्यायासाठी जातो, त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपल्यालाही आठवत नसतात, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी निघतात. म्हणून आचरण जे आहे, त्या आचरणावरती भर देणं, परंतु हे आचरण आपण बघितलं अनेक वेळेला, की ह्या गुणांवरती आधारित आचरण आहे. कर्म का घडतंय? कारण हे गुण जसे वाढतील त्या पद्धतीनं कर्म घडतात. आपल्याला वाटतं मी हे करतोय, आपण करतच नाही काही. बघा थोडासा विचार करून बघा. आपण काहीच करत नाही. जे करते ते सगळे हे आतले
मनातले गुणच करतायत. हे गुण आपल्याकडनं ती गोष्ट करून घेतायत. ते पुढच्या अध्यायात, भस्माच्या अध्यायात आपल्याला हे बघायचंय, पण वेळ किती उरते त्याच्यावरती. त्या दोषाचा विचार सांगेन. त्या दोषाचा विचार सांगेन सविस्तर, ब्राह्मण करिता अनाचार पावे तो हीन योनिसे. ब्राह्मण ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, अशा ज्ञानी व्यक्तीने जर अनाचार केलेला आहे, चुकीची कर्म केलेली आहेत, जसं आपण ते कालच्या विप्राच्या कथेमध्ये बघितलं, की ज्ञानाचा अहंकार करून त्याचा व्यापार केला आणि अहंकारामध्ये लोकांना त्यांनी हीन ठरवलं आणि स्वतःची फक्त तुणतुणं जे आहे ते वाजवत राहिलं, की मी किती ग्रेट आहे म्हणून. त्या अहंकारामध्ये काय मिळालं त्यांना? मृत्यू. तात्काळ मृत्यू मिळाला आणि 12 वर्ष ब्रह्मराक्षसी योनी. ही 12 वर्ष सोपी नाहीयेत. आपण त्याच्यात फार खोलात जात नाही म्हणून. परंतु तो शिक्षा मिळालते. मग ज्यावेळेला तुमच्याकडे होतं त्यावेळेला तुम्ही त्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला. ब्राह्मणकरिता अनाचार पावे तो हीन योनिसी. हीन योनी, योनी म्हणजे जन्म कुठल्याही प्रकार. मनुष्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत आणि बाकीच्या योनीमध्ये. गुरु अथवा माता पिता सोडोनी जाय आपण परता, चांडाल योनी होय निश्चिता, कुळस्त्रिये सोडलिया. 2 यातली गोष्टी सांगितल्या, की आपले गुरु, ज्यांना आपण गुरुस्थानी मानलेलं आहे, त्यांच्या परवानगीशिवाय आपण दुसऱ्या गुरूंकडे गेलो, त्यांना सोडून, गुरु अथवा माता पिता सोडोनी जाय आपण परता, आपण लांब गेलो आणि आपले आई वडील यांच्यापासून आपण लांब गेलो, म्हणजे थोडक्यात आपण त्यांच्यापासून वेगळे राहायला लागलो, वादावादी केली, त्यांना वृद्धाश्रमात टाकलं असेल, अन्य कुठल्याही मार्गाने. चांडाल योनी होय निश्चिता, 100% निश्चिता, 100% त्याला पुढचे जन्म जे आहेत ते अशा प्रकारचे मिळणार आहे, जिथं त्याला काहीही उपयोग होणार नाही. म्हणजे फक्त मनुष्य देह मिळाला, परंतु प्रचंड वेदना सहन करावे लागणार आहेत. प्रचंड वेदना सहन करावं लागणार आहेत आणि असा बुद्धिहीन माणूस जो आहे, तो आणखीन वाईट कर्म करत राहतो. जो दारू पीत असेल व्यक्ती, त्याला तुम्ही कितीही अध्यात्माचे डोस पाजा, काही उपयोग होत नाही. उलट तो आणखीन दारूच्या नशेमध्ये आणखीन चुकीच्याच गोष्टी करत राहतो. तुम्ही त्याला कितीही समजवण्याचा प्रयत्न करा. तसं एकदा का ह्या योनीमध्ये तुमच्याकडनं हे पाप घडलं, की एकदा त्या योनीमध्ये आलं, की पुन्हा ती पापाची सायकल वाढतच राहणार. ह्याला एंड नाहीच आहे. मर्यादाच नाही, की आता एवढं झालं, की मग पुढचा असं होणार नाहीये. पुन्हा ती तुमच्याकडनं कर्म होत राहणार आहेत आणि जो कुळस्त्रियेला सोडलिया, जी कुळाची स्त्री आहे, तिला जर तुम्ही सोडलं, तरी सुद्धा तुम्हाला चांडाळ योनीला जन्म घ्यावा लागणार आहे. कुळदेवता सोडोनी आणिक देवता पूजा करोनी, तोही होय चांडाल योनी, सदा अनृत बोले नर. की जो आपली स्वतःची कुलदेवी जी आहे, या कुलदेवीतला तिचं कुलदेवी म्हणून पूजन न करता इतर देवींचं पूजन, म्हणजे कुळस्त्री सोडून, कुलदेवता सोडून इतर देवींचं पूजन करू नका असं म्हटलेलं नाही. इतर देवींना आपल्याला सगळ्यांना करायचं आहे, परंतु तिचा जो मान आहे, जसं आई-वडील म्हणून आपण पोजतो, तसं आपल्या कुळाची जी आहे, तिची पूजा करणं महत्वाचं आहे. आई सोडून मावशीची पूजा करायची नाही. त्यामुळे आईला स्थान आईचंच आहे, मावशीचं स्थान मावशीचंच आहे. त्यामुळे या दृष्टिकोनातून जर कुलदेवता सोडून आणिक देवता पूजा करूनी, तुमची स्वतःची कुलदेवता सोडून तुम्ही दुसऱ्या देवाला जास्ती महत्त्व देत असाल, तरी सुद्धा तुम्हाला अशा प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. अशा जर गोष्टी बोलत असेल, तर त्यालाही या प्रकारचा त्रास आहे. न करी सेवा माता-पिता, त्यासी प्रतिपाळ न करिता, चांडाल होऊनी तत्वदा, सप्त जन्म कृमी होय. की जो आई-वडिलांचं पालन-पोषण म्हणा किंवा त्यांचं वार्धक्यामध्ये किंवा आजारपणामध्ये त्यांचं व्यवस्थित सांभाळ करत नाही. आता तर कोर्टाने दिलेला निर्णय आहे, कायदा आहे, की जर तुम्ही असं केलं नाही, तर तुमच्या प्रॉपर्टीतला त्यांना हिस्सा देता येणार नाही. तुम्हाला हक्क बजावता येणार नाही. पण ही वेळ येते याचा अर्थ अशा प्रकारे वागलं जातंय. मग अशांना शिक्षा देवाकडे काय आहे? तर चांडाळ होनी तत्वतः सप्त जन्म कृमी होय. 7 जन्म कृमी, किडे, आळ्या म्हणून जन्म घ्यावा लागला. कारण ज्या माता-पित्यांच्या पोटी तुमचा जन्म झाला, ज्यांनी अपार कष्ट मेहनत घेऊन तुम्हाला वाढवलं, त्या माता-पित्यांना तुम्ही त्रास देऊन, वेदना दिल्या, त्यांचा आत्मा दुखावला आणि म्हणून त्याची शिक्षा पहिली काय? म्हणजे हे एका पापापुरतं आपण बोलतोय, की त्याची शिक्षा म्हणून तुम्हाला आळ्या म्हणून 7 जन्म अळीचा जन्म येणार आहे आणि नंतर तुम्हाला चांडाल जन्म पण मिळणार आहे. कारण
ते म्हणजे तुमची भ्रष्टता आहे. तुमचा मार्ग खुंटला जातो तिथून. कारण प्रत्येक या आत्म्याचा एकच उद्देश आहे, ते म्हणजे परमेश्वर प्राप्ती. पण जर आपल्याकडनं कर्म चुकीची घडली, तर तो मार्ग तुमचा खुंटला जातो. तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही. तुम्ही मागच्या गोष्टींमध्येच हिंडत राहता. पहिली एक स्त्री असता, दुसरी करुणी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता, आणिक एक सांगेन नवला. आपल्याला जे वाटतं ना, आत्ताच्या नवीन जनरेशनमध्ये असं सगळं चालू आहे, की आपली स्वतःची बायको असताना दुसऱ्या स्त्रीकडे डोळा ठेवायचा, तिच्याशी संग करायचा. हे पूर्वीही होतं. काही नवीन नाही. म्हणून नियम तेव्हापासूनच आहे. कायदा बनतो कधी? ज्यावेळेला समाजात तशा गोष्टी होतात, त्यावेळेला कायदे बनवले जातात. मग हा कायदा जर असेल, की पहिली एक स्त्री असता, दुसरी करोनी तिसी त्यजिता, होय जन्म त्यासी पतिता, आणिक एक सांगेन नवला. की एक स्त्री असताना तुम्ही दुसरी स्त्रीशी संग ठेवताय आणि पहिल्या स्त्रीला तुम्ही तिचा त्याग केलेला आहे, तरी तुम्हाला या पुढच्या गोष्टी तुम्हाला भोगाव्या लागणार आहेत. स्वामी स्त्रीशी, गुरु स्त्रीशी, शत्रू मित्र, विश्वास स्त्रीशी, जो करी व्यभिचारासी, तोही जन्म पतिता घरी. की आपल्या गुरूंची पत्नी, आपल्या मित्राची पत्नी आणि जिच्यावरती विश्वास आहे, अशी विश्वासातली स्त्री, अशांशी कुठल्याही प्रकारे व्यभिचार केला. डोळ्यांनी वाईट दृष्टीने बघणं असो, शरीराने स्पर्श करणं असो, कुठल्याही आता फार डिटेलमध्ये जाऊ नका आपण. पण कुठल्याही प्रकारचे जर दुष्कृत्य तिच्या बाबतीमध्ये केले, नजरेने सुद्धा दुष्कृत्य करता येतं. मग हे जर तुम्ही करत असाल, तर तुम्हाला 100% पुढचा तोही जन्म पतिता घरी, तोही अशाच प्रकारे नीच योनीमध्ये जन्म घेणार आहे. त्रिसंध्या काळ समय देखा, विप्र भोजन करी अविवेका, भाक देऊनी फिरे निका, तोही जन्मे चांडाळ. की जो प्रॉमिस करतो, वचनं देतो आणि त्याच्यापासून माघारी फिरतो. वचन पूर्ण करत नाही. तो सुद्धा दोषी आहे. जो शब्द दिलाय तो शब्द पाळायचा. पण जर एकदा तुम्ही कोणाला तरी शब्द दिला, कारण आपण शब्द दिल्यानंतर तो आपल्यावरती विसंबून असतो व्यक्ती आणि जर त्या शब्द आपण फिरवला, तरी सुद्धा आपल्याला चांडाळ जन्मेमध्ये जन्म घ्यावा लागणार. आणि काल आपण बघितलं पाप आणि पुण्य काही दोन्ही नलिफाय करत नाही. ते झिरो होत नाही. पाप भोगावंच लागतं, पुण्याचं फळ भोगावंच लागतं. मग अशा आपल्या आयुष्यात कितीतरी आपण आई-वडिलांना कितीतरी वेळा उलटं बोललो असेल. त्यांच्या आजारपणात आपण त्यांना ज्या होणाऱ्या वेदना त्याची किती वेळा चेष्टा केली असेल. कल्पनाच नाही करू शकत आपण. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फेडाव्या लागणार. अजिबात आज आपल्याकडे शरीर चांगलं तंदुरुस्त आहे. आपण तरुण आहोत. आपण काहीतरी करू शकतो म्हणून आपण त्या आई-वडिलांना त्रास देतो. पण ज्यावेळेला उद्या विचार करा ना, तुमची 50शी 55, 60 जवळपास आली आणि त्यावेळेला कर्म भोगायला देवाने सांगितलं, "आता तुला पॅरालाईज." डिपेंडन्सी आली तुझ्यावरती. आणि त्यावेळेला तुमची सून जर आली असेल किंवा तुमचा जावई आला असेल आणि तो तुमच्याकडे बघत सुद्धा नसेल, काय अवस्था होईल? एक वेळ तरुण वयात जर एखादा त्रास झाला, तर आपण फाईट तरी करू शकतो. तेवढी ताकद तरी असते, प्रयत्न तरी करतो. म्हातार वयामध्ये शारीरिक स्वास्थ्य सुद्धा बिघडलेलं आहे, प्लस पॅरालाईज झालेलं आहे, की मी बाथरूममध्ये गेला आणि तिथं पडला, डोक्यावर आपटला आणि बसला तो. आणि घरचे म्हणले, "आम्ही नाही तुमचं हे करणार काही, सेवा शुश्रूषा." काय होईल? त्यामुळे जेव्हा आपल्याकडं सगळं असतं त्यावेळेला आपल्याला खूप अहंकारी असतो. आपण कुठल्याही गोष्टींचा विचार करत नाही. पण प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होत असते याचा अजिबात विसरता कामा नये. वैश्वदेव काला अतिथीसी, जो बोले दुष्टोत्तरीसी, अन्न नेदी तयासी, कुकुट होनी उपजे. वैश्वदेव म्हणजे आपण आपल्या भाषेत पंचमहायज्ञ म्हणूया. हा पंचमहायज्ञ करताना अतिथी जो येतो आपल्या घरामध्ये, अतिथी म्हणजे जो तिथी न पाहता येतो. म्हणजे अचानक आलेला कोणीतरी व्यक्ती घरात. आजच्या काळामध्ये अचानक आलेला म्हणजे ओळखीतलाच जरा. अनोळखी व्यक्ती अजिबात अ, अतिथी समजायचं नाही. कारण आजचा काळ तेवढा सुरक्षित नाही. मग अशा अतिथीला जो बोले दुष्टोत्तरेसी, "कशाला आला रे तू? आमची जेवायची वेळ होती. चांगला चांगला मेनू केला होता. कशाला आला तू?" असं मनातून जरी बोललो आपण, तरी सुद्धा त्रास. किती विचार करावा लागेल आपल्या आयुष्यामध्ये आपण, की किती-किती, काय-काय बोलतो. पण असं जरी आपण त्या आपण काही विचार मनात जरी केले किंवा शब्दांनी आपण त्याच्याशी बोललो. "अन्न नेदी तयासी कुकुट होनी उपजे." कुकुट म्हणजे कोंबडा-कोंबडी. त्या कॅटेगरीतले जे जीव आहेत. कोंबड्यासारखं मग एक-एक दाणा वेचावा लागतो. कोंबडी कशी एक-एक दाणा वेचत जेवते. का? कारण त्याच अन्नाच्या दाण्यासाठी तुम्ही कोणाला तरी वाईट बोललेलं असतं. "जा नाही द्यायचं तुला." आणि त्याचं फळ म्हणून आपल्याला त्या अन्नाची दशा लाभते. म्हणून अन्न दशा खूप वाईट आहे.
असं जर आपण कोणाची हेटाळणी केली असेल जेवणावरून, अन्नावरून, तर आपल्याला कोंबडीचा सारखा जन्म मिळतो, जो एक-एक दाणा निवडत-निवडत आपल्याला जेवावे लागतं, भूक भागवावी लागते. मृत्यू दिवसी न करी श्राद्ध, केले पुण्य सांगे प्रसिद्ध, वाटे करावयासी करी भेद, चांडाल योनी जन्म पावे. आठवण करा आता आपण आपलं पुण्य किती वेळा लोकांना सांगितलं. मी एवढी सेवा केली, मी एवढं दान केलं, मी इकडं दान केलं, एवढ्याची पावती फाडली. कितीतरी वेळा सांगितलं असेल. आपण तर आजकाल तर सोशल मीडिया आहे. सोशल मीडियाद्वारे आपण तर जाहीर प्रसिद्धी करतो. मी एवढं दान केलेलं आहे, मी एवढी सेवा केलेली आहे. केले पुण्य सांगे प्रसिद्ध. जाहीररित्या सांगतो मी पुण्य काय केलं. मृत्यू दिवशी न करी श्राद्ध. आपल्या घरातल्या जे कोण गेलेली व्यक्ती असेल त्यांच्या मृत्यू दिवशी जर श्राद्ध केलं नाही, वाटे करावयासी करी भेद. डिव्हाईड अँड रूल. दोघांमध्ये भांडण लावणं, अशा ज्या गोष्टी आहेत. हे जर आपण केलं असेल, चांगले कोणतरी 2 मित्र आहेत, पण मुद्दामून काहीतरी काडी मारायची आणि त्यांच्यामध्ये कशी फाटाफूट होईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. असे जे सगळे आहेत, जे आपण केलेलं पुण्य नेहमी आपल्याकडे शास्त्रात सांगितलंय, की डाव्या हाताचं उजव्या हाताला सुद्धा कळायला नाही पाहिजे. गुप्त असलं पाहिजे. दान दिलं विसरून जा. तर त्याचं पुण्य होतं. आपण केलेलं दान हजारदा ओरडून सांगतो. सोशल मीडियावर सांगतो, घरामध्ये सांगतो, अजून जिथं-जिथं आपल्याला शक्य होईल तिथं-तिथं सगळीकडे सांगतो. जिथे ज्या-ज्या मंदिरात जाऊ त्या ठिकाणी पावती फाडतो, पण तरी नाही मी इकडे गेलो होतो आणि ती 101 ची पावती फाडून आलो. केले पुण्य सांगे प्रसिद्ध. प्रसिद्ध करतोय तो, सगळ्यांसमोर मांडतोय. चांडाल जन्म नक्की तो पावणार आहे. तो सुद्धा या योनीमध्ये प्राप्त होणार आहे. का आपल्याला दुर्गती लाभते? का आपल्या आयुष्यामध्ये असे प्रसंग उद्भवतात? याची कारणं आता उलगडलेली असतील आपल्या आयुष्यामध्ये. नाडी भेद नेणता करी वैद्यकी. म्हणजे थोडक्यात ज्याला वैद्यकीय ज्ञान नाही, असा व्यक्ती आहे. जर मी डॉक्टर आहे, मला सगळं कळतं, असं म्हणून औषधोपचार करत असेल, नाडीभेद नेणता करी वैद्यकी. त्याला माहिती नाहीये, कुठलीही मेडिकल सायन्स माहिती नाहीये आणि तो प्रॅक्टिस करतोय. जाणोनी औषध दे आणखी. स्वतःला त्यातलं काही माहिती नाहीये, पण औषध उपचार लोकांना देतोय, औषधं देतोय. तोही होय महापातकी, चांडाळ जन्मी संभवे. की आधी ती पात्रता सिद्ध करा, त्या लेव्हलला जावा. ते ज्ञान प्राप्त करा आणि मग ती गोष्ट करा. पण आपल्याला काही येत नाही, हे माहिती असून सुद्धा त्यामुळे आपल्याला जर त्यातलं ज्ञान नाही स्पष्टपणे आपण सांगावं, की मला ह्यातलं कळत नाही. जो कोणी त्यातला तज्ञ असेल त्याच्याकडे तुम्ही पाठवा. परंतु मला ती गोष्ट माहिती नाही, परंतु मी मुद्दामून माझ्या प्रेस्टिजसाठी किंवा त्यातनं मिळणाऱ्या पैशासाठी किंवा अन्य कुठल्याही हव्यासापोटी जर माझं मेडिकल सायन्सचं नॉलेज नाही तर तरी मी हे लोकांना औषधं देतोय. आपण नाही का बऱ्याच वेळेला लोकांना सांगतो, की "हे घ्या औषध मला माहिती आहे." त्याचे इफेक्ट्स काय होतात बॉडीवरती हे डॉक्टरला माहिती असतं. प्रॅक्टिस कशाला करतात ते? त्यांना प्रत्येक रुग्ण हा वेगवेगळा असतो. त्याच्या प्रत्येकाची जी काही बॅकग्राऊंड आहे ती वेगळी असते आणि त्याच्यानुसार ते औषधं देतात. तर त्या दृष्टीनं आपण ह्या गोष्टी काही गोष्टी आपण प्रॅक्टिकल लाईफमध्ये जगतो त्यामुळे ह्या अगदी तंतोतंत लागू करायच्या नाहीत. पण विचार करायचा आपण कसं वागतो. जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म होय चांडाल त्रिशुद्धी वेद मार्ग त्यजिता विप्रे. की जे चुकीच्या पद्धतीनं लोकांचं वाईट व्हावं यासाठी एखादी सेवा उपासना करतात. मंत्रविद्या असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टी, तोडगे आहेत. असा जो कोणी व्यक्ती आहे, मंत्र जपती कुबुद्धी. मनामध्ये कोणाही विषयी वाईट विचार ठेवून ह्याचं वाईट व्हावं म्हणजे मला एखादा व्यक्ती खूप त्रास देतोय आणि त्या त्रासातनं मुक्त होण्यासाठी मी एखादी सेवा करतोय, एखादा मंत्र म्हणतोय. अगदी श्री स्वामी समर्थ म्हणत असेल. पण त्याचं वाईट व्हावं म्हणून कधीच जप करायचा नसतो. हे लक्षात ठेवा. मला संरक्षण मिळावं एवढंच लक्षात ठेवायचं. जे खळांचे व्यंकटी सांडो. जी वाईट लोकं आहेत, जे दुष्ट लोकं आहेत, त्यांचं जे दुष्टत्व आहे ते जायला पाहिजे. दुष्ट माणूस संपायला नाही पाहिजे. माऊलीने सुद्धा हेच सांगितलं. म्हणून कोणाही विषयी वाईट विचार करून जर आपण सेवा करत असू, मंत्रजप करत असू, मंत्र जपती कुबुद्धी. माझं चांगलं व्हावं, मला
सेफ वाटावं किंवा मला जो काही त्रास होतोय तो त्रास कमी व्हावा याच्यासाठी सेवा करा. दुसऱ्याचं वाईट व्हावं म्हणून कुठल्याही प्रकारचा जप करत असाल, सेवा करत असाल, तर त्याचा आपल्याला त्रास होणार आहे. ते आपल्याकडनं पाप घडतं. जन्म होय चांडाल त्रिशुद्धी, वेद मार्ग त्यजिता विप्रे. जो ब्राह्मण आहे त्याने जर वेद मार्ग जर सोडला, म्हणजे ज्ञानाचा मार्ग जर त्याने सोडला, तर त्याला सुद्धा हे भोगावं लागणार आहे. त्यामुळे ब्राह्मणाचं काम आहे, ज्याला ज्ञान प्राप्त झाले त्याचं काम आहे लोकांना ते ज्ञान देत राहायचं, हे त्याचं काम आहे. आणि त्यांनी जर तो वेद मार्ग सोडून अन्य गोष्टी जर करायला गेला, जसं त्या विप्रांसारखं कालच्या, की त्याच्यातनं पैसा मिळवून लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला आणि राजाश्रय मिळवण्यासाठी सगळे खटाटोप केले, तर ते शेवटी त्यांच्या आयुष्यात काय मिळालं आपण बघितलं काल. त्यामुळे तुमची काही जी काही कर्तव्य असतील, ती कर्तव्य सोडून तुम्ही दुसऱ्या जर गोष्टी करत असाल, तर तुम्हाला नक्की याचा पुढच्या अनेक जन्मांमध्ये त्रास भोगावा लागणार आहे. आणखीन डिटेलमध्ये आपण जाणार आहोत. हे तर अजून खूप सोपं चालू आहे. ब्रह्म, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आपुले कर्म त्यजून मूढ मंद आणिक मार्ग आचरे सदा तोची चांडाल होनी होय. आता हा ब्रह्म, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ह्या क्वालिटीज आहेत. तुम्ही तुमच्या क्वालिटीज सोडून म्हणजे मला जर लढायला येत नाही, माझ्याकडं लढण्याचं बळ नाही, त्याचं स्किल नाही, तर मी ते करायला गेलो तर मला त्याचा त्रासच होणार आहे. त्यामुळे माझ्या काही ज्या ड्युटीज असतील, ज्या काही क्वालिटीज माझ्याकडे असतील, त्या क्वालिटीज सोडून मी दुसऱ्या क्षेत्रामध्ये स्वतःला तिथं शिरण्याचा प्रयत्न करून तिचं जर काही कर्म केलं, तर मला त्रास होणार आहे. विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊनी अतिथी जेववी घरी, श्राद्ध दिवशी पिंड न करी, चांडाल जन्मी जन्म पावे. आपल्याकडे जो अतिथी आपण जेवायला बसलोय किंवा जेवायच्या वेळेला आलेला असेल, अशा वेळेला त्याला जर आपण अपशब्द बोलले असेल, शिव्या देऊनी अतिथी जेववी घरी, म्हणजे किती खाताय तुम्ही? तुमचं खाणं काढणं किंवा कुठल्याही चेष्टा मस्करीमध्ये त्याला काही वाईट बोलणं, शिव्या याचा अर्थ अपशब्द वापरणं. असं जर तुम्ही त्याला जेवायला घालत असाल, विधवा स्त्रियांचा संग करी. आता आजकाल तेवढं राहिलेलं नाही, पण बऱ्याच काही प्रमाणामध्ये आहे, की तरुण वयामध्ये ज्या स्त्रीला वैधव्य प्राप्त होतं, अशा स्त्रीकडे समाज खूप वाईट नजरेने पाहतो आणि ती स्त्री जी आहे ती स्वतःला असुरक्षित समजते. तर अशा जो समाजातला वाईट भाग आहे, जी लोकं अशा पद्धतीनं त्या स्त्रीकडे पाहतात, ही सगळीच लोकं. प्रत्यक्ष तिच्याशी संग करायचा अशातला भाग नाही. तो तर सगळ्यात वाईट. परंतु नजरेने असेल, विचारांनी असेल, हा सुद्धा ज्यावेळेला तिच्याशी संग करणार आहात, तिचं सौंदर्य असेल, तिचं शरीर असेल, कुठल्याही प्रकारे तिच्याविषयी वाईट विचार करणार असाल, वैधव्य आलं तिचं भोग आहे. पण आपल्याला तो हक्क नाहीये. म्हणून समाजातले जे अशा प्रकारचे सगळे विचार करणार, त्यांचं पुढं काय होतं? विधवा स्त्रियांचा संग करी, शिव्या देऊनी अतिथी जेववी घरी, श्राद्ध दिवशी पिंड न करी. ज्यावेळेला आपल्या मृत पूर्वजांचं श्राद्ध आहे, त्या दिवशी पिंडदान जर तुम्ही करत नसाल, तरी सुद्धा चांडाल योनी जन्म पावे. भजे आपण एक देवता. हे आणखीन सुंदर आहे. आपण हे अनेकदा करतो, सावध राहायचं. भजे आपण एक देवता, दुसरे देव निंदा करिता, तो होय अपस्मारी तत्वता, दरिद्र रूप पीडित असे. की मी स्वामी महाराजांची सेवा करतोय, माझं श्रद्धास्थान आहे. पण दुसरा एखादा गजानन महाराजांचा करत असेल, कोणी साईबाबांचं करत असेल, कोणी अन्य कुठल्या गणपतीचं करत असेल, लक्ष्मीचं करत असेल, तर भजे आपण एक देवता, दुसरे देव निंदा करिता. तर दुसऱ्यांची मी निंदा करत असेल, की "अरे नाही, नाही, सगळं स्वामीच आहे, बाकीचे सगळे खोटे आहेत." असं ज्यावेळेला मी करतो, की फक्त माझंच काय ते खरं, बाकी सगळे देव जे काही आहे ते सगळं खोटं आहे. आणि म्हणून आपण ज्यावेळेला त्यांची निंदा करतो, तो होय अपस्मारी तत्वता दरिद्र रूप पीडत असे. त्याला अनारोग्य लाभतं. अपस्मारी तत्वता. सगळ्याच म्हणजे विचारांनी दारिद्र्य येतं, विचारांनी कुचतो माणूस तो. कुचक्या विचारांचा घडतो तत्वतः आणि दरिद्र रूप पीडित असे. दरिद्री सगळ्या प्रकारचे दारिद्र्य. लक्ष्मीचे दारिद्र्य असेल, आरोग्याचं दारिद्र्य असेल, विचारांचं दारिद्र्य असेल, सगळ्या प्रकारचं दारिद्र्य त्याला भोगावं लागतं. ज्यावेळेला आपल्याकडे सगळं असतं त्यावेळेला हा विचार येत नाही आपल्या मनात. आपण रुबाबात असतो, टाचात असतो एकदम. काय मला कोणी काही त्रास देऊ शकत नाही. माझ्याकडे असं आहे. कोणाकडे ज्ञान असेल, कोणाकडे पैसा असेल, कोणाकडे संपत्ती असेल, कोणाकडे प्रसिद्धी असेल, सत्ता असेल, काहीही असू शकतं. ज्यावेळेला असतं त्यावेळेला आपण कसे बिहेव करतो, कसे वागतो, आपलं आचरण कसं असतं. पण तोच खरा संयमाचा भाग असतो. आणि हे न केल्यामुळं एकदा गोष्ट घडली, कर्म घडलं,
की 100% त्यातनं आपल्याला त्रास भोगावा लागणार आहे. लोकांची वर्मकर्मे आपण सदा करी उच्चारण, तो हृदयरोगी होय जाण महाकष्ट भोगी तसे. गॉसिप त्याही वेळेला होतं. जी लोकं चुका करतात त्यांच्याविषयी मी जर गॉसिपिंग करत असेल, लोकांची वर्मकर्मे आपण वर्म म्हणजे चुकीची जी काही कर्म आहेत. ठीक आहे, तो चुकतोय समोरचा. तुला काय अधिकार आहे त्या व्यक्तीविषयी बोलायचा? तुला अधिकार एवढाच आहे, की तू त्याला चांगला मार्ग दाखवायचा. तो कसा वाईट आहे, मग तो कसा याच्याशी वागतो, हा बघा कसा बोलतो, हे जे आपण सगळं जे करतो ना आणि हे तर आपण महाराजांच्या सानिध्यात करतो. लोकांची वर्मकर्मे आपण सदा करी उच्चारण. आपल्याला दुसरा उद्योगच नाही. फक्त ह्याचं कसं वाईट आणि त्याचं कसं वाईट, हा कसा वागतो, तो कसा वागतो, याच्या पलीकडे आपल्याला दुसरं कामच नाही. आपण कालच आपला हा विषय झाला होता, की आपण केंद्रामध्ये आल्यानंतर एकमेकांशी जी चर्चा करायला हवी, ती ज्ञानाची चर्चा करायला हवी, की आज आपण काय शिकलो? हे मला असं समजलं, तुला काय समजलं? या गोष्टी चर्चा न करता आपण माझं तुझं करण्यामध्ये जे वेळ घालवतो, ह्याच्याने काय होणार आहे? तो हृदयरोगी होय जाणं महाकष्ट भोगी तसं म्हणजे बघा आपल्याकडे आज भारत तर सेकंड नंबरवर आहे जगामध्ये. हार्ट रिलेटेड इश्यूजमध्ये. ब्लॉकेजेस आहेत, अनेक गोष्टी आहेत. का? त्याचे रिझन्स महाराजांनी दिलेत. आणि महाकष्ट भोगीत असे प्रचंड त्रास त्याला भोगावा लागणार आहे. काही गरज नाही ना, दुसऱ्याचं त्याचं आयुष्य तो बघून गेला. आपल्याला काय करायचंय? आपण आपल्या चांगल्या मार्गावरती राहण्याचा प्रयत्न करा. पण नाही ना. आपल्याकडनं परत तेच सांगेल. कर्म आपल्याकडनं ते बोलवलं जातं कारण आपल्यातले आतले विचारच घाणेरडे. आपण मनाने इतके कुचके आहोत, मनाने इतके अशुद्ध आहोत, त्यामुळे आपल्याकडनं कृती तशीच घडते, शब्द तसेच बाहेर येतात. जसं आपण नेहमी म्हणतो, की एखादा जर चांगला माणूस असेल, तर त्याला वाईट लोकांमध्ये सुद्धा चांगलंच दिसायला मिळतं. म्हणजे एखादा सज्जन माणूस असेल, तर 4 लोकं जे दारू पीत असतील त्यांच्यामध्ये सुद्धा तो चहा पिईल. पण बघणारा जर मी आहे आणि माझ्या मनात वाईट विचार असेल, तर मी त्या चहा पिणाऱ्याकडे पण हा दारूच पीत असणार, अशा दृष्टिकोनातून पाहणार. वाईट माझ्या मनामध्ये आहे. समोर काय चाललंय ते त्याचा प्रश्न आहे. परंतु वाईट माझ्या मनामध्ये आहे आणि मला तो हक्क दिलेला नाही देवाने कोणाविषयी वाईट बोलण्याचा. म्हणून लोकांची वर्मकर्मे आपण सदा करी उच्चारण. दुसऱ्याविषयी वाईट बोलणं किंवा त्यात तो कसा वाईट आहे हे 4 वेळा लोकांना सांगणं, अशा व्यक्तींना हृदयरोग 100% होतो. मग तो या जन्मात होईल किंवा पुढच्या जन्मांमध्ये. महाकष्ट भोगीत असे. भोगायची कष्ट. ज्यावेळेला वाईट वेळ असते ना आयुष्यामध्ये, दुःखाची वेळ येते, कोणी साथ देत नाही. रडत राहावं लागतं आणि रडून आपले डोळ्यातले अश्रू संपतात, तरी सुद्धा दुःख संपत नाही. म्हणून ज्यावेळेला सुखाचे दिवस असतात, त्यावेळेला सावध राहून कर्म करणं हे जास्ती महत्वाचं आहे. आपण सुखाच्या वेळेला रुबाबात असतो आणि त्यावेळेला आपल्याकडनं जी वाईट कृत्य घडतात, त्याची जेव्हा फळं भोगायची वेळ येते, त्यावेळेला आपल्याला परमेश्वर आठवतो. त्यावेळेला परमेश्वर काही करत नाही. आपले अर्जवर आपण भोगे. महाराजही म्हणले याच्यामध्ये काहीही पर्याय नाही. गर्भपात करी स्त्रियांसी, वांझ होऊन उपजे परियेसी, पुत्र झालिया मरती भरवसी, गर्भपात करू नये. किती वर्षांपूर्वी महाराजांनी हे सांगितलंय आणि हा रूल तर आधीपासूनच आहे, की जर एखाद्या स्त्रीला पुत्रप्राप्ती होणं हा परमेश्वरी आशीर्वाद असतो आणि ज्यावेळेला तुम्ही तो परमेश्वरी आशीर्वाद खोडून काढता, त्याचा हत्या करता, त्यावेळेला पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला वांझ म्हणून जन्माला लागतं. म्हणजे निपुत्रिक म्हणून तुम्हाला जन्माला कारण देवाने ज्यावेळेला तुम्हाला ती गोष्ट दिली, तुम्ही त्याचा अपमान केला आणि म्हणून देवाला ती गोष्ट आवडत नाही. जसं आज तुमच्याकडे श्रीमंती आहे, तुमच्याकडे चांगलं जेवायला मिळतंय, पण चांगलं जेवायला मिळतंय म्हणून मला ही भाजी आवडत नाही म्हणून ताट भिरकावून देणं. आज स्वयंपाकात मीठच खराब झालंय म्हणून अन्नाचा अपमान करणं. आज तुमच्याकडे आहे म्हणून तुम्ही हे करू शकता. ह्या कर्माची फळं म्हणून तुम्हाला ज्यावेळेला भोगायला लागेल, त्यावेळेला ती अन्नान्नदशा भोगावी लागेल. अन्नासाठी तडफडावं लागतं. एक-एक कणासाठी मग ती ताकद मिळवण्यासाठी अक्षरशः वेदना सहन कराव्या लागतात. पण तो एक कण तरी माझ्या पोटात जावा म्हणून आपण धडपडत राहतो. त्यामुळे जेव्हा आहे त्यावेळेला सावध राहणं हे गरजेचं आहे. सर्प जाती मारी नर, सर्प योनी होय निर्धार, ऐसे दोष असती अपार, आता तस्कर प्रकरण सांगेन. सापाला जर मारलं तर तुम्ही सुद्धा सापच होणार आहे पुढच्या जन्मांमध्ये. आणि तुम्हालाही तेच भोगावं लागणार. आपण हे श्रीपाद चरित्रामध्ये वाचलेलं आहे. आपण जे करणार फॉर एव्हरी ॲक्शन देअर इज अ रिएक्शन, इक्वल अँड अपोझिट. प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया ही ठरलेली आहे आणि ती जेवढ्या तीव्रतेने झाली असेल तेवढ्याच तीव्रतेने रिटर्न येते. बॉल आपण भिंतीवर मारला की तो परत रिटर्न येणार आहे.
कुठलीच गोष्ट असं नाहीये की जी झाली आणि त्याची प्रतिक्रिया येणार नाही. हा सृष्टीचा नियम आहे आणि सृष्टी नेहमी नियमांच्या अधीन आहे. म्हणजे आपण जेव्हा अनुभव सांगतो त्याला कायम लक्षात ठेवा. झाडावरनं फळ जे आहे ते खाली पडणं हा अनुभव नाहीये. खाली पडलेलं फळ परत झाडावर जाऊन लागणं ह्याला चमत्कार म्हणतात. त्यामुळे चमत्कार म्हणजे काय, जे सृष्टीच्या नियमांच्या विरुद्ध घडतं. आपण वरती फेकल्यानंतर खाली आपटणार हा नियम आहे. पण मी खाली न आपटता वरतीच निघून गेलो, तर ते नियमांच्या विरुद्ध झालं तर त्याला चमत्कार म्हणायचं. त्यामुळे ह्या गोष्टी आपण समजून घेण्याचा जो भाग आहे तो लक्षात ठेवला पाहिजे. परद्रव्य अपहारी देखा, परदत्तापहार विशेषा, परद्वेषी नर ऐका, अपुत्री होनी उपजे. दुसऱ्याचं द्रव्य हरण करणं. देवद्रव्य अपहारी देखा, देवकार्य नाशी जोका, पंडुरोगी होय निका, फळचोरी होय विद्रूप. देवाच्या दारातले पैसे चोरणं, दानपेटीतले असेल, कोणी दिलेले असतील, देवाच्या कार्यात भ्रष्टाचार करणं, देवकार्य नाशी जोका, देवाचं जे कार्य आहे, देवाचं कार्य काय? महाराजांचं कार्य काय? भक्तांचा उद्धार करायचा आहे. अशा भक्तांच्या उद्धारामध्ये तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी त्याच्यामध्ये अडथळे आणले असाल. पंडुरोगी होय निका, फळचोरी होय विद्रूप. फळांची जर चोरी केली असेल, तर तुम्ही विद्रूप म्हणून जन्माला येणार. चेहऱ्याने विकृत, विद्रूप सगळ्या प्रकारचे तुम्हाला सौंदर्य जे आहे ते हिरावून घेतलं जाणार आहे. आणि आजाराने, व्याधीने ग्रस्त होणार. मग तो पॅरालाइज असेल, पोलिओ असेल, आणखी कुठलेही रोग असतील. ऍक्सिडेंट झाला, अन्य काही गोष्टी घडल्या. कर्माचे भोग हे फार वाईट आहेत. आपल्याला वाटतं फार सुंदर आहे. फार डिटेल ह्याच्यात जायला नको आपण. अशा प्रकारे महाराज सगळं त्या पतिताला सांगतात, की बाबा हे असं आहे सगळा कर्मविपाक सिद्धांत जो तुला सांगायचा खूप दोष आहेत असे. प्रत्येक गोष्टीला शिक्षा ह्या ठरलेल्या आहेत. चूक केली की शिक्षा भोगावीच लागणार आहे. श्री गुरु म्हणती पतितासी दोष करिता जन्म होय ऐसी, आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी, शांती पर्वी बोलिले असे. शांती पर्वात ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या महाराज आता समजावून सांगतात. व्यभिचार कशा प्रकारचा व्यभिचार आहे? भ्रष्टाचार, व्यभिचार या सगळ्या गोष्टी. परस्त्री आलिंगन केलिया देखा, शतजन्म श्वान होय ऐका, पुढे मागुती सर्पजन्मनिका, भोगी दुःखावधारी. परस्त्रीला मिठी मारल्यानंतर 100 जन्म कुत्रा म्हणून जन्माला यावं. आजच्या काळात हे असं जर आपण कोणाला म्हटलं तर ते म्हणतील "हट, असं होऊ शकत नाही." ठीक आहे, आता काही गोष्टी ह्या काळातील बदलतात, नियमांच्या गोष्टी, समाज आहे. परंतु हा जो शांती पर्वात सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या आपण सांगतोय. परंतु त्यातलं समजून असं घ्यायचं इंटेन्शन जे आहे ते इंटेन्शन फार महत्वाचं आहे. मिठी जी मारली जाते त्या मिठीमध्ये इंटेन्शन जर चुकीचं असेल तर त्याची शिक्षा भोगावी लागणार आहे. त्यामुळे आपण तेवढ्यापुरताच विचार करू. परस्त्री आलिंगन केलिया देखा, शतजन्म श्वान होय का. एक कुत्रा साधारणतः 15 ते 16 वर्षापर्यंत जगतो अंदाजे, कमी जास्त. मग 100 जन्म म्हणजे किती झाले? 15 गुणिले 100 1,500 वर्ष. पुढे मागुती सर्प जन्मनिका, भोगी दुःखावतारे. आणि पुढे ते संपल्यानंतर सापाचा जन्म. परस्त्रियेचे मुख न करावे अवलोक, जरी पाहिलं कुबुद्धिक, चक्षुरोगी होणे उपजे. जर चुकीच्या पद्धतीने स्त्रीकडे नजर जर आपण दिली व्यभिचाराने, तर काय होणार आहे? डोळ्यांना रोग निर्माण होणार आहे. असं महाराज सगळं त्याला सांगितलं. आता हे सगळं ऐकल्यानंतर आपली बुद्धी सुन्न झाली असेल. काय म्हणावं आता, आपण काय काय केलं असेल सगळं आयुष्यामध्ये, सगळं आठवत असेल किंवा आपण जे आयुष्यात भोगतोय तेही आठवत असेल. त्याही विचारांचं तसंच झालं आणि महाराजांना त्यांनी विचारलं, की "महाराज हे सगळं सांगितलं आता, म्हणजे आधी डोकं सुन्न पडलं, पण ह्याला काही आहे का सोल्युशन, काही प्रायश्चित्त वगैरे? की ह्यातनं कसा सुटका करता येईल? आता जे झालं ते काही बदलू शकत नाही. पण ह्याला पर्याय असतील तर सांगा." स्वामी निरोपिले धर्म सकळ, ऐकता झाले मन निर्मळ, जरी घडले एक वेळ पाप जाय कवणे परी. की जर चुकून, तर ते त्रिविक्रम भारतीतच महाराजांना म्हणतात, चुकून माझ्याकडनं जर एकदा पाप घडलं असेल, तर ते कसं त्याचं निर्मूलन करता येईल ते कृपया सांगावं. आणि मग महाराज आता प्रायश्चित्त विधी पण सांगताय. प्रायश्चित्त असे पापासी, पश्चाताप होय जासी, त्यासी पाप नाही लेखा. ज्याला गिल्ट वाटत असेल, की अरे खरंच माझ्याकडनं चुकलं. आतून गिल्ट आणि दिखावा नाही. पुन्हा एकदा लक्षात घ्या. दिखावा नाही. खरंच त्याला वाटतं, की अरे मी खूप चुका केल्यात आयुष्यामध्ये आणि तो व्यक्ती म्हणजे त्या गिल्टनी, त्या दुःखाने त्याला खूप वेदना व्हायला लागल्या, की अरे मी एवढं का चुकीचं वागलो? मी याच्याशी असं नव्हतं वागायला पाहिजे वगैरे, वगैरे. असं जर त्याला मनामधून खूप वाईट वाटत असेल,
प्रायश्चित्त असे पापासे पश्चाताप होय ज्यासी त्यासी पाप नाही देखा. असं जर त्याला पश्चाताप खरोखरीचा झाला असेल, तर त्याला पाप लागणार नाही. पाप जरी असेल थोर केले, जरी खूप मोठं पाप केलं असेल, अंतःकरणी असेल खोचले, आतमध्ये जर त्याच्याविषयी खूप वाईट वाटलं असेल आता, ठीक आहे मी त्यावेळेला असं वाईट वागलो, त्यासी प्रायश्चित्त असे भले कर्मविपाकी बोलिले असे. पुढे देवांनी त्याला सोल्युशन पण सांगून ठेवलं, की असं जर झालं तर काय करायचं? प्रायश्चित्ताचे विधान सांगे ऐका स्थिर म्हणे. ऋषींचे असे वचन प्रकार आहे असे ऐका तुम्ही. सगळ्यात पहिलं अज्ञानकृत पापासी पश्चात्तापे शुद्ध परी असे, की अज्ञानापोटी अजाणतेपणी आपल्याकडनं जर एखादं पाप घडलं असेल, तर त्याला प्रायश्चित्त पहिलं एक आहे, की त्याला गिल्ट वाटणं, दुःख वाटणं, त्या पश्चाताप वाटणं त्या गोष्टीबद्दल. गुरुसेवा तत्परेसी केलिया गुरु निवारीला. गुरूंची सेवा करा आणि गुरु तुमचं त्या पापांना मुक्ती करेल. कशी करतो? आपल्याकडनं वेगवेगळ्या गोष्टी करून घेतो. आपल्याला न आवडणाऱ्या गोष्टी करून घेतो. खूप वेगवेगळ्या प्रकारे गुरूंची लीला जी आहे ती न समजण्यापलीकडे. पण गुरु आपल्याकडनं योग्य प्रकारे त्या सगळ्या गोष्टी करून घेतो. पण त्याला माहिती असतं आपण काय-काय केलंय. तर म्हणून गुरूंची सेवा आपण करत राहणं, हे केलिया गुरु निवारिलं. नेणता पाप केली असी, जाणून-बुजून जर पाप केलं असेल, प्रायश्चित्त परियसी प्राणायाम द्विशतेसी पुण्यतीर्थी 10 स्नान. द्विशतेसी म्हणजे 200 वेळा प्राणायाम करायचा. त्या प्राणायामाचे बरेच प्रकार आहेत. पण आपण थोडक्यात घेऊया. 200 वेळेला प्राणायाम करायचा. पुण्यतीर्थी 10 वेळेला स्नान करायचं. वेगवेगळ्या तीर्थांवर जाऊन 10 वेळेला स्नान करायचं. मग आपल्याला गुरुमाऊली का वेगवेगळ्या तीर्थांवर घेऊन जातात? तिथे स्नान करायची संधी मिळवून देतात. सगळं आपल्याला क्लीन करायचं आहे. हाच तर म्हणून तर गुरुसेवा का महत्वाची आहे. गुरु सांगतील ते का ऐकायचं असतं या पद्धतीनं. पण आपण काय करतो? तिथं स्नान करून येतो आणि परत पाप करत बसतो. कारण आपण फक्त नदीत घरात अंघोळ करायच्या ऐवजी तिथं जाऊन अंघोळ केली एवढाच फरक समजतो. आणि म्हणून आपण पुन्हा जरी किती वेळा त्या अगदी गंगेत जाऊन जरी डुबकी मारून आलो, तरी सगळ्यात अपवित्र आपणच असतो. कारण ते आतून होत नाही. फक्त शरीर स्वच्छ केलं जातं. शरीराचा मळ काढला जातो. शरीराचा मळ काढण्यासाठी गंगा नाहीये. गंगा आहे मनाचा मळ काढण्यासाठी. मनात जे काही वाईट गोष्टी आहेत, त्या सगळ्या स्वच्छ करण्यासाठी गंगेत स्नान आहे. मग असं जर स्नान झालं, तर एका स्नानामध्ये तुम्ही पापातनं मुक्त होऊ शकता. पुण्यतीर्थी 10 स्नान. स्त्री-पुरुष दोघात एक पाप पुण्य करीत, दोघा सम घडे हे निश्चित, दोघे आचरावे प्रायश्चित्त. की नवरा आणि बायकोमधल्या एकाने जरी पाप केलं, तरी त्याचं दोघांनाही फळ भोगावं लागतं. म्हणून दोघांनीही प्रायश्चित्त घेणं हे क्रमप्राप्त आहे. गायत्री जपाचा 10,000 वेळा जप केल्यानंतर जी छोटी पापं असतील त्याच्यातनं मुक्तता मिळते. अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्याची विधानं जी आहेत ती स्वामींनी गुरु महाराजांनी सांगितलेली आहे. ती डिटेलमध्ये आपण त्या अध्यायामध्ये वाचू शकतो. पण सरतेशेवटी आणिक एक असे प्रकार करावा चांद्रयान आचार, कुकुटांप्रमाणे आहार, ग्रास घ्यावे वर्धमान. आता हे चांद्रयान व्रत जे आहे ते फार क्लेशदायक आहे. जसं चंद्राची कोर जी असते, प्रतिपदा ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते परत अमावस्या. आधी वाढत जाते, नंतर कमी होत जाते. तर चंद्राची कोर जशी-जशी वाढेल म्हणजे प्रतिपदेला 1 दाणा जेवण करायचं. द्वितीयेला 2 दाणे, तृतीयेला 3 असं करत-करत 15 पर्यंत जायचं आणि 15 पासून परत उतरतं यायचं. हे प्रायश्चित्ताचं विधान आहे. आणि असं सद्गुरू परमहंस परिव्राजकाचार्य टेंबे स्वामींनी अनेकदा म्हणजे अनेकदा म्हणण्यापेक्षा 1-2दा ज्या त्यांची टेंबे स्वामींची पत्नी जी आहे ती आजारी होती. ताप आला होता तिला आणि सासूबाई आल्या त्यांच्या म्हणजे टेंबे स्वामींची आई त्या ठिकाणी आली आणि त्यांनी सहज बोलून गेला, की "काही नाही ताप वगैरे काही आला नसेल, नाटकं करते." असं जशी त्यावेळची सासू विचार करा आता 100-150 वर्षापूर्वी. तर म्हणून त्यांनी तर थोडेसे हे केले तर टेंबे स्वामींनी त्या आईला प्रत्युत्तर देताना सांगितलं, "नाही ताई, तिला खरंच ताप आलेला आहे." थोडंसं उद्धटाच्या किंवा थोड्याशा वेगळ्या टोनमध्ये ते बोलले आईशी. आणि ती आई तर निघून गेली, पण त्यांना ते इतकं गिल्ट वाटलं त्यावेळेला त्यांनी ते चंद्रयान व्रत केलं, की नाही मी एक वेळा सुद्धा आईला असं उलटं नाही बोलायला पाहिजे. आणि मग पुढचे महिनाभर त्यांनी हे व्रत केलं. सो अशा प्रकारची कुठलीही पापं झाली, तर त्याला ते चांद्रयान आचार जो आहे, कुक्कुटांप्रमाणे आहार ग्रास घ्यावे वर्धमाने, की कोंबड्यासारखा एक-एक दाणा जेवायचा असतं आणि जसं चंद्राची कोर म्हणजे प्रतिपदेपासून वाढत जाईल, तसं जेवण एक-एक दाणा वाढवायचा आणि परत पौर्णिमेपासून कमी झालं, की एक-एक दाणा कमी करायचा. आपुले पाप प्रकटुनी उच्चारावे सभास्थानी, पश्चात्तापे जळुनी जाय पाप अवधारा. जे आपण म्हणतो ना डेअरिंग लागतं ह्याला. आपण ज्या चुका केल्या त्या जाहीररित्या मान्य करायला डेअरिंग लागतं, गट्स लागतात. सहज नाहीये. पण जर असं केलं, की खरंच तुम्हाला आतून ते वाईट वाटलं कारण
चार चौघामध्ये आपण आपली इमेज सांभाळून असतो. ज्यावेळेला चार चौघामध्ये मी किती चुका केल्यात हे आपण जेव्हा सांगतो, त्याला गट्स लागतात. आणि ते जर केलं, तर पाप त्या ठिकाणी धुतलं जातं, असं प्रायश्चित्त विधान या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे जरी दिसायला सोपं असलं तरी खूप अवघड आहे, की आपण ज्यावेळेला हे 4 लोकं सांगतो, हे सांगणं इतकं सोपं नाही. इव्हन आपल्या घरातल्या लोकांसमोर सुद्धा सांगणं सोपं नाही. समाजासमोर सांगणं तर आणखीन अवघड आहे. पण हे जर केलं तर नक्की आपण प्रायश्चित्त जे आहे त्या पापांपासून घेऊ शकतो. अर्थात ते किती प्रमाणात आहे, ते आपल्या कृतीवरती अवलंबून आहे. विधिपूर्वक शुचिशी जपा कोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी ऐक त्रिविक्रम ऐक जिते. गायत्री मंत्राचा जपाने अनेक पापांचं निर्मूलन होतं. त्यामुळे गायत्री मंत्र जप हा नियमित करावा. त्यामुळे अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत, पंचगव्याचं महत्त्व सांगितलंय, पंचगव्याचं प्राशन करणं याच्याने हे या अध्यायामध्ये आपल्याला सांगितलंय. तर थोडक्यात पाप कशाने होतात, त्याची शिक्षा काय-काय आहेत, हेही सांगितलेलं आहे आणि त्याच्यातनं प्रायश्चित्त काय आहे, तेही या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. श्री गुरु म्हणती पातक घडे जासी, प्रायश्चित्त असे त्यासी, जगद्गुरु दर्शन संतोषी, अनुग्रहे पुनीत. जर तुम्ही सद्गुरूंचं दर्शन घेऊन सद्गुरूंना खुश करू शकला, त्यांची कृपा जर करून घेऊ शकला, तरी तुमचं पातक जे आहे ते धुतलं जाऊ शकतं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्रिविक्रम भारती जे आहे ते धन्य होतात, की महाराज आज तुमच्यामुळे आम्हाला ही ज्ञानाची प्राप्ती झाली. श्री गुरु म्हणती पतितासी, पूर्वी तू विप्र होतासी, श्री गुरु माता पिता दूषिसी, यास्तव चंडाला जन्मासे. की ते आता त्या पतिताला महाराज सांगतायत, की तुला हा जन्म का मिळाला आहे? तू अशा जन्मात का आलाय? तर तू मागच्या जन्मामध्ये ज्यावेळेला तू ब्राह्मण होतास, त्यावेळेला तू तुझ्या आई-वडिलांशी आणि तुझ्या गुरूंशी द्रोह केलेला आहे. त्यांच्याशी वाईट बोललेला आहेस. श्री गुरु माता पिता दूषिसी, यास्तव चांडाल जन्मलासी. पण हे सगळं ऐकल्यानंतर बघा आपली अवस्था कशी होते, ज्यावेळेला ज्ञान प्राप्त होतं आणि ज्यावेळेला सद्गुरूंची भेट होते. आपल्याला असं वाटतं आता परमेश्वर सगळी कृपा करेल आपल्यावरती आणि आता ठीक आहे, आता माझ्याकडनं झाली पापं. आता तर महाराजांनी माझ्यावर कृपा केली आहे ना, मला त्या 7 रेषा ओलांडल्या, आता मला ज्ञान पण दिलं, सगळं झालं आता. आता तर मग खरा चान्स घ्यायचा आहे ना. आता इथनं परत माघारी जायचं म्हटल्यावर मग किती जन्म फेडायला लागतील काही माहीत नाही. आणि म्हणून तो पतित जो आहे, तो महाराजांना अशी विनंती करतो, की "महाराज तुमच्या दर्शनाने तर सगळीच पापं धुतली जातात. तर आता तर तुमचं दर्शन मला झालंय. तुझे दर्शन सुधारसी. आपण झालो ज्ञानराशी. अभिमंत्रोनी आता मजसी विप्रांमध्ये मिळवावे." की मला तुम्ही कृपा करा आणि परत एखादा काहीतरी मंत्र म्हणा, काहीतरी रक्षा लावा का आणखीन काही करा आणि मला पुन्हा ब्राह्मण करा. मला आता परत त्या योनीमध्ये जायचं नाही. कारण तिथं माझी अधोगती आहे. तिथनं माझं कर्म होणार नाही. कारण आपल्याला जेव्हा आता हे सगळं रिअलाईज होतं, की गुरुचरित्र आपल्या आयुष्याला किती कलाटणी देतंय आणि खूप वाईट वाटतंय आता. महाराज मला इथनं सोडवा, की तुमच्या दारात आलोय मी आता. तुम्ही मला पोटाशी धरा आणि तुम्ही कवटाळून घ्या आणि माझी सगळी पापं दूर करा. असं तो महाराजांना विनंती करतो. आपणही बऱ्याचदा करतो. पण महाराजांची उत्तरं समजून घ्या. आणि महाराज कशा पद्धतीनं आपली प्रारब्ध सुद्धा बदलतात आणि कशा पद्धतीने आपल्याला गाईड करतात तेही आपल्याला पुढे समजून घेणार आहे. ऐकोनी तयाचे वचन, श्री गुरु बोलती हसोन, तुझा देह जातीहीन, केवी विप्र म्हणते तुझं. महाराज त्याला हसून म्हणतात, "अरे तू त्या जिथं जन्माला आलाय, तुझा देह बघ कसा आहे. तुला जरी मी ते ज्ञान दिलं, तरी तुझे लोकं एक्सेप्ट करतील का? हा समाज एक्सेप्ट करेल का? नाही होणार. त्यामुळे तुला ह्या जन्मामध्ये हे सगळं भोगावंच लागणार आहे. याला ऑप्शन नाहीये." आणि महाराज माता त्याला एक कथा सांगतात. "पतिताचे सुधारसी, वर्धता तुझे रक्तमांसासी, ब्राह्मण म्हणती तू ते कैसी, सकळ निंदा करतील." की तुला कोण ब्राह्मण म्हणेल? सगळे किती ज्ञान जरी असलं, तरी लोकं तुझी चेष्टाच करणार आहे. आणि समाज प्रगल्भ होत नाही, तुम्ही जरी प्रगल्भ झाला तरी. समाज तिथेच राहतो. त्यामुळे तुमची जी पापं आहेत, ती तुम्हाला भोगावीच लागणार आहेत. आणि म्हणून महाराजांनी त्या ठिकाणी एक गोष्ट त्यांना सांगितली विश्वामित्र ऋषींची, ज्या विश्वामित्रांनी आपल्या संपूर्ण जगावरती गायत्री मंत्र देऊन उपकार केलेले आहेत. त्या विश्वामित्रांची गोष्ट सांगितली, की विश्वामित्र हे क्षत्रिय कुळामध्ये जन्माला आले होते. परंतु त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करण्यासाठी इच्छा दृढ होती. त्यामुळे त्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या केली. हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर आता त्यांना असं वाटायला लागलं, की मला आता ब्रह्मश्री म्हणावं आणि म्हणून त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं म्हणून ते सगळीकडे गेले. अगदी इंद्र दरबारात गेले आणि इंद्राला सांगितलं, की तुम्ही मला ब्रह्मर्षी ही पदवी द्या, ही डिग्री मला द्या. इंद्रदेव म्हणला, की "आम्ही नाही देऊ शकत ती डिग्री. हे तुम्हाला वसिष्ठ मुनी देऊ शकतात. त्यांनी जर आम्हाला सांगितलं ह्यांना ब्रह्मर्षी म्हणा, तर आम्ही तुम्हाला म्हणू ब्रह्मर्षी. आमचं काही म्हणणं नाही याच्यावर." आणि म्हणून विश्वामित्र जे आहेत ते वसिष्ठांकडे गेले. वसिष्ठ म्हणजे प्रभू रामचंद्रांचे कुलगुरू. तर त्या वसिष्ठांकडे गेले आणि वसिष्ठांना म्हणले, की "तुम्ही मला ब्रह्मर्षी म्हणा" म्हणून.
वसिष्ठांनी त्यांना सांगितलं, की "नाही बुवा, असं होऊ शकत नाही. जरी तुझं हे सगळं तू तपश्चर्या केलेली आहे, सगळं आहे, परंतु तरी सुद्धा तू ज्या कुळामध्ये जन्माला आलास, तिथं तुझा देह जो आहे, आपण जे नेहमी म्हणतो, की आपल्या सगळ्या गोष्टी मनात असतात. या मनातल्या गोष्टी बॉडीमध्ये आपला जो देह आहे, त्याच्यामध्ये स्टोअर होत जातात आणि शरीराची एक स्वतंत्र मेमरी असते. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आपल्याला एखादा ओळखीचा स्पर्श झाला, की एक वेगळं फील होतं. कारण तिथं माइंड आणि बॉडी दोन्ही कनेक्ट होतात. सो ह्या बॉडीमध्ये सुद्धा अनेक गोष्टी स्टोअर राहतात. त्यामुळे हा देह जो तुझा आहे, हा देह जोपर्यंत नष्ट होत नाही, त्यामुळे पुढील जन्मामध्ये तुला नक्की ब्रह्मर्षी म्हणू, पण आत्ता काही हे तुला होणार नाही. आणि त्यामुळे त्या विश्वामित्रांना प्रचंड राग येतो, की एवढं मी तपश्चर्या करून सुद्धा मला हे ब्रह्मर्षी म्हणत नाहीत म्हणून. ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी काही केल्यानं होय तामसी अथवा न म्हणे ब्रह्मऋषी तया विश्वामित्रात आहे. की म्हणून राग येऊन ते विश्वामित्र त्या वसिष्ठांची 100 मुलं मारून टाकतात. की एवढं करून की दहशतीने तर का होईना वसिष्ठ मला ब्रह्मर्षी म्हणतील. परंतु वसिष्ठ ऋषी जे आहेत ते सत्वगुणी आहेत. त्यांनी हे करून सुद्धा त्याच्यावरती कोप केला नाही आणि त्याला ब्रह्मऋषी सुद्धा त्यांना म्हटलेलं नाही. आणि म्हणून विश्वामित्र प्रचंड क्रोध आला त्यांना, की हे काहीही केल्या मला ब्रह्मर्षी म्हणायलाच तयार नाहीत. आणि म्हणून त्यांनी जवळपास म्हणजे आपण असं समजूया, की एक मोठा दगड घेतला आणि तो दगड त्यांच्या डोक्यात मारण्यासाठी उचलला. पण त्या क्षणी त्यांच्या डोक्यात विचार आला, की मी जर ह्यांना मारून टाकलं, तर इंद्रानी काय सांगितलंय, जोपर्यंत वसिष्ठ तुम्हाला ब्रह्मर्षी म्हणणार नाहीत, तोपर्यंत आपण काही ब्रह्मर्षी होणार नाही. सो ह्यांना जर मारून टाकलं, तर मग मला ब्रह्मर्षी कोण म्हणेल? आणि म्हणून ते त्यांच्या मनात जो विचार आला, त्यांनी तो दगड खाली घालून टाकला. आणि हा क्षण झाल्यानंतर विश्वामित्र त्यांना म्हणले, की "हे जे तुम्हाला वाईट वाटलेलं आहे, ह्याच्यामुळे आता तुमची शुद्धी झाली आहे आणि तुम्हाला मी ब्रह्मर्षी म्हणत आहे." असं म्हणून त्या क्षणी वसिष्ठांनी त्यांना ब्रह्मर्षी म्हटलं. आणि ते ऐकल्यानंतर त्यांना विश्वामित्रांना इतका आनंद झाला आणि ते म्हणले, की "तुम्ही माझ्या घरी जेवायला यावं. आता मी ब्रह्मर्षी झाले म्हणजे तुमच्याच लेव्हलचा झालेलो आहे." तर वसिष्ठ मुनी म्हणले, की "ठीक आहे, मी तुझ्याकडे जेवायला येईल. पण काय करायचं, स्वयंपाक जो आहे तो सोलर एनर्जीमध्ये करायचा. सूर्याच्या उष्णतेवरती स्वयंपाक करायचा. चूल वगैरे पेटवायची नाही." आणि मग त्यांनी आमंत्रण स्वीकारलं. अर्थात सोलर एनर्जीवरती स्वयंपाक एवढा करायचा म्हटल्यानंतर ते त्या ठिकाणी स्वयंपाक करायला घेतलं त्यांनी उन्हामध्ये आणि त्या सगळ्या उन्हाच्या ज्वाळांनी, उष्णतेने त्यांचा देह जो आहे म्हणजे जे बॉडी जी आहे ती जळून गेली. टिश्यूज जे आहेत ते सगळे जळून गेले. त्यावेळेला विश्वामित्रांनी स्वतःच्या तपश्चर्येच्या जोरावरती त्या जी काही त्यांची ताकद होती त्या जोरावरती नवीन देह पुन्हा धारण केला आणि तो धारण केल्यानंतर वशिष्ठ जे आहेत ते त्या ठिकाणी जेवायला आले. विश्वामित्र महामुनी अतिसमर्थ अनुष्ठानी पूर्वील देह जाळुनी नूतन देह धरिता झाला. त्यांनी त्यांच्या तपश्चर्येच्या जोरावरती जुना देह जो आहे तो टाकून नवीन देह त्या ठिकाणी धारण केला आणि म्हणून विश्वामित्राला सगळ्यांनी ब्रह्मऋषी म्हणायला सुरुवात झाली आणि ते सगळीकडे विख्यात झाले. "या प्रकारेण तुझा देह विसर्जावा जन्म इह अनुतप्त झाला तुझा भाव होईल जन्म ब्राह्मण कुळे." की त्यामुळे हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत तू काही ब्राह्मण होऊ शकत नाही. त्यामुळे हा देह तुला सोडावा लागेल आणि त्यासाठी मी तुला प्रायश्चित्त सांगतोय ते कर, की 1 महिनाभर रोज जाऊन संगमावरती स्नान कर. त्याच्यानंतर तुझा हा देह जाईल आणि तू विप्रकुळामध्ये जन्म घेशील. पण तो म्हणतो, "महाराज असं कसं? आता तुम्ही एवढं साक्षात परमेश्वर माझ्या समोर मला लाभलेले आहेत. हे कसलं ते 1 महिना वगैरे मी नाही काही करणार आहे. आत्ताच्या आत्ता तुम्ही मला हे सगळं करून द्या. निधान सापडे दारिद्र्यासी, तो का सांडील संतोषी, अमृत सापडे एखाद्यासी, तो का सोडेल सुखासुखी." की त्याला साक्षात परमेश्वर इथे लाभलेत. त्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आता तो कशाला ते 1 महिन्याच्या व्रतामध्ये अडकून बसेल. तो महाराजांना म्हणतो, "तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे मला सगळं हे करून टाका आणि मला हे ब्रह्मज्ञान देऊन मला ब्राह्मण कुळामध्ये जन्म द्या. जेणेकरून मला पुढचा जो मार्ग आहे तो धरून मला मोक्ष प्राप्ती करता येईल." परंतु महाराजांची लीला कशी अजब राहते. आता हे सगळं तो एवढं महाराजांना विनवणी करतोय. महाराज त्याला सांगतायत, पण तरी सुद्धा तो ऐकत नाही. त्याच वेळेला त्याची बायका पोरं जी आहेत ती त्या ठिकाणी येतात आणि त्यांना म्हणतात, की त्याला म्हणतात, "चल आता घरी आपल्या. इथं काय करतोयस तू?" आणि ते सगळं ऐकल्यानंतर त्याला ज्ञान झाले. त्यामुळे तो आता म्हणतो, "मी नाही येणार तुमच्याबरोबर. कोण तुम्ही? मी नाही ओळखत तुम्हाला." मग ते बायका पोरं महाराजांना पाया पडतात, "हो महाराज असं नका करू. हे पोरं रस्त्यावर येतील. मी एक स्त्री आहे. काय करतील लोकं माझ्या? तर माझ्यावरती कृपा करा" म्हणून. आणि महाराज बिचारे तिचं ऐकोनी तिचे वचन श्री गुरु बोलती हसोन तया नरा ते बोलावून सांगितले परी आणि त्या व्यक्तीला महाराजांनी बोलावलं आणि त्याला सांगितलं, की "बाबा तू आत्ता घरी जा. तुझ्या मुलाबाळांसोबत हा संसार कर. हा जन्म जो आहे
तो तुला जन्म भोगावाच लागेल. ते संपल्यानंतर मग तुला पुढच्या जन्मांमध्ये जे आहे ते तुला मुक्ती मिळेल किंवा तो जन्म मिळेल. पण तो काही ऐकायला तयार नाही. की "नाही, नाही महाराज, मी इथनं जाणारच नाही. मला इथनं तुम्ही मुक्ती द्या. तोपर्यंत मी काही म्हणजे त्या ब्राह्मण कुळात जन्म द्या, तरच मी इथनं जाईन. कारण आता मला तुम्हाला ज्ञान तुम्ही मला दिलेलं आहे." श्री गुरुवचन ऐकोन विनवितसे कर जोडून केवी होई जातीहीन ज्ञान होऊनी मागती. एकदा ते कळल्यानंतर म्हणजे आपल्याला कळलंय, की आता माझं इथं एंड आहे आणि माझं उद्दिष्ट इथं सफल होतंय. मी कशाला ते सोडून परत मागच्या गोष्टींकडे जाईन? नाही जाणार. एकदा जर मला कळलंय, की आता इथूनच माझा सगळा उद्धार होणार आहे आणि हे सगळे परत बोलत आहेत. मला नाही अडकायचं त्या प्रपंचामध्ये. आता प्रपंच वगैरे सब झूठ. आता फक्त महाराज. आणि म्हणून तो महाराजांना विनंती करतो, की "महाराज मला आता परत तुम्ही काही सोडू नका, पण इथूनच आता मला मुक्ती द्या." परंतु श्री गुरु मनी विचारती. महाराज मनामध्ये विचार करतात. "याची अंगी असे विभूती प्रक्षाळवी लुब्धा हाती, मग अज्ञान होय त्याचे." आणि मग महाराज विचार करतात, ह्याला जे शरीराला जे ते भस्म लावलेलं आहे, त्या भस्मामुळे हे सगळं त्याचं ज्ञान झालेलं आहे. हे भस्म धुवून काढलं पाहिजे. म्हणून महाराज त्यांच्या शिष्यांना आज्ञा देतात, की गावामध्ये जो लोभी व्यक्ती असेल त्याला बोलवा. ठीक आहे. शिष्य गावामध्ये जातात, एका व्यक्तीला घेऊन येतात आणि महाराज त्या व्यक्तीला सांगतात, की "याला कळशीभर पाणी त्याच्या अंगावरती ओत." आणि कळशीभर पाणी ओतल्या क्षणी त्याची जी अंगावरची रक्षा असते ती सगळी निघून जाते आणि तो निघून गेल्यानंतर तो पुन्हा आपल्या त्या चांडाल ज्या त्याच्या व्यक्तीप्रमाणे जो काही वेळापूर्वी होता, ती त्याला बुद्धी होते. आणि तो म्हणतो, "मी इथे काय करतोय?" आणि मग महाराजांचा निरोप घेऊन तो त्याच्या फॅमिलीसोबत निघून जातो. हे सगळं जे त्रिविक्रम भारती आणि त्यांचे बाकीचे महाराजांचे जे शिष्य आहेत, ते सगळे त्या ठिकाणी बघतात आणि त्यांना सगळ्यांना आश्चर्य वाटतं, की हे नुसती रक्षा धुतली गेली, तर ह्याचं सगळं ज्ञान कसं काय गेलं? आणि एकदम साधा व्यक्ती झाला तो. हे काय चमत्कार आहे? आणि म्हणून त्यांनी महाराजांना विचारलंय, की "महाराज, हे असं कसं काय झालं? आणि हा आत्ता असा एवढा ज्ञानी आणि असा विचार करत होता आणि मला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे आणि अचानक तुम्ही नुसतं पाणी ओतल्यानंतर हा सगळा इतका बदलला कसा?" त्रिविक्रम महामुनी जो का होता गुरुसन्निधानी, पुसतसे विनवनी ऐका श्रोते गुरु एकचित्ते. त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी, होतो अनुमान मानसी, निरोप द्यावा कृपेसी, विनंती एका अवधारी. महापतित यातीहीन, त्याते स्वामी दिधले ज्ञान, अंग धुता तक्षण, गेले ज्ञान केवियचे. महाराज जो एक सामान्य व्यक्ती होता, त्याला तुम्ही ज्ञान दिलं आणि त्याला ती रक्षा धुतल्यानंतर सगळंच त्याचं ज्ञान गेलं. हे असं कसं झालं ते कृपया आम्हाला सांगावं. असं त्रिविक्रम भारती जे आहेत, ते महाराजांना विनंती करतात आणि ती विनंतीला मान देऊन महाराज पुढच्या अध्यायामध्ये ही सगळी कथा सांगणार आहेत. पण हे आपलं आयुष्य आहे. आपण प्रत्येक जी गोष्ट करणार आहे, त्या प्रत्येक गोष्टीची फेड आपल्याला इथेच करावी लागणार आहे, पर्याय नाही. आणि हा जो कर्मविपाक आहे, इतका वाईट आहे. हजारो वर्ष खितपत पडावं लागतं नरकामध्ये. हजारो वर्ष. एक चुकीची गोष्ट जर आपण केली, तर त्याचं फळ म्हणून ब्रह्मदेवाची 100 वर्ष आपल्याला भोगावी लागतात त्रास. तर आपले 100 वर्ष तर सोडून द्या, ब्रह्मदेवाची 100 म्हणजे अनेक लाखो वर्ष. आणि त्या लाखो वर्षांमध्ये त्या आत्म्याला ही जाणीव असते, की आपल्याला हा त्रास होतोय आणि मला यातनं जायचंय, मला मोक्ष मिळवायचा आहे. माझा हे जन्म नाहीये याच्यासाठी. परंतु पर्याय नसतो. कारण परमेश्वराचा न्याय हा निष्ठुर आहे. म्हणून लोकं शनीला का घाबरतात? कारण शनी निष्ठुर आहे, न्यायाधीश आहे तो. तो म्हणतो, "माझ्याकडे जे काही पुरावे आहेत, त्या पुराव्यांच्या आधारे मी निर्णय देणार." आणि म्हणून 7:30ला लोकं घाबरतात. खरं तर 7:30 वाईट नाहीये. शनी महाराज आपल्या पत्रिकेत जेवढे स्ट्राँग असतात, तेवढी आपल्या सद्गुरूंची भेट चांगली होते. आणि शनी महाराज हे ज्ञानाचं प्रतीक आहे. अल्टिमेट ज्ञान. ते तुम्हाला प्रपंचात अडकवत नाही. म्हणून हे जे ईश्वराचा जो न्याय आहे, हा फार कठोर आहे. आपण कल्पना नाही करू शकत इतक्या वाईट आहे. त्यामुळे पुढच्या अध्यायामध्ये हे येणार आहे. त्यावेळेला आपल्याला कळेल, की ज्यावेळेला तुमच्याकडे सगळं असतं ना, त्यावेळेला तुम्हाला सावध राहायचं असतं. पण नेमकं त्याच वेळेला आपण बेसावध राहतो. आपल्याकडे पैसा आला किंवा गाडी खूप मस्त भारी आपल्याकडे गाडी, तर अशी काही चालवणार, की इतरांना त्रास देत आपण गाडी चालवणार. जेव्हा मग धडपडतो आणि लागतं, त्यावेळेला कोणी येत नाही बघायला. हा असतो कर्मविपाक. आणि जेव्हा आपल्याकडे आहे त्यावेळेला सावध राहायचं असतं. शब्द उच्चारताना सावध राहायचं. मनात आलेले विचार करताना सावध राहायचं. आणि हे सगळं कधी होऊ शकतं? त्यासाठी सगळ्यात बेस्ट सोल्युशन जे आहे, तो म्हणजे सत्संग आहे. की तुम्ही कोणाच्या संगतीमध्ये राहता? तुमच्या आजूबाजूची माणसं कशी आहेत? कारण संगत जशी बदलेल, त्याप्रकारे आपले विचार बदलतात. म्हणजे 4 दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्ये चांगली माणसं सुद्धा दारू प्यायला लागतात. की त्याची इच्छा नसते, परंतु संगतीचा परिणाम होतो. पण एखादा एवढाही स्ट्रॉंग असतो, की सगळ्यांमध्ये राहून सुद्धा तो चहा पिऊ शकतो. पण तेवढं सामर्थ्य नसतं, कारण एक नाजूक क्षण असतो, ज्या क्षणी तोलसट आपला ढासळतो आणि माणूस
विकारांकडे ओढला जातो. त्यामुळे जेव्हा आपल्याकडे आज आपल्या आयुष्य सगळं व्यवस्थित चाललंय, कुठलेही प्रश्न नाही, संकट नाही, स्वामींची आपण सेवा करतोय. पण हे करत असताना आपण जर लोकांशी वाईट वागत असू, कुठल्या व्यक्तींशी वाईट वागत असू किंवा अन्य प्रकारे लोकांशी अरेरावीच्या भाषेत बोलत असू, कारण आज तुमच्याकडे आहे ती गोष्ट. तो व्यक्ती सामान्य आहे, तो बिचारा नवखा सेवेकरी असतो, त्याला काहीच माहीत नसतं. मग तुम्ही त्याला दरडावणार, "का रे, पाय धुवून येता येत नाही का?" अनेक प्रकार आहे. कर्मविपाक फार वाईट आहे. एक वेळ आपल्यावर अशी येते, की आपल्यावर ही वेळ येते आणि आपल्याला कोणी वाली उरत नाही. म्हणून प्रत्येक क्षणी विनम्रता ही सगळ्यात महत्त्वाची. आयुष्यात कितीही मोठे व्हा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. परमेश्वर तो उलट उद्धार करण्यासाठीच आहे. पण हे करत असताना विनम्रता ही फार महत्त्वाची आहे. कुठल्या संतांनी दाखवा, एका तरी संतांनी, की ते संत झाल्यानंतर त्यांनी लोकांना वाईट त्यांचं केलेलं आहे. कुठल्याच संतांनी केलं नाही. उलट सगळ्यांनी क्षमा करत गेलेले. त्यामुळे जेव्हा आपण मोठे होतो त्यावेळेला आपल्याला जास्ती सावध राहून कृती करावी लागते. कोणाच्या संगतीत राहणं ही जास्ती महत्त्वाची आहे. संगतीचे परिणाम. त्या संगतीमुळे एक माणूस बिघडलेला असतो. तो एक माणूस 10 लोकांना बिघडवतो. ती 10 लोकं बिघडली, की त्या 10 लोकांच्या माध्यमातून कर्म त्यांच्या आयुष्यात तशी घडत जातात. आणि अशी कर्म घडत गेली, की तुमच्या आयुष्यात ठरलेलं आहे पुढे काय होणार आहे. तुम्ही गॉसिपिंग करणार, 4 लोकं एकत्र आले, एक कोणतरी काडी लावतो, मग 4 लोकं त्याच्यावरती चर्चा करत बसणार. महाराजांनी सांगितलं, लोकांची वर्म जर तुम्ही काढली, 100% हृदयशूळ होणार आहे तुम्हाला. हार्ट अटॅक, ब्लॉकेजेस सगळं होणार. त्यावेळेला कोणी येत नाही. बायपास करायला गेलं, आपली बायपास ओपन हार्ट सर्जरी असेल, कोण येणार आहे? माझं हृदय देतो तुला, तुझं काही प्रॉब्लेम नाही. कोणी येत नाही. त्यामुळे संगत जी आहे ना, ती फार महत्त्वाची आहे. आपण कोणाच्या संगतीत राहतोय? आपले मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, ह्यांना जी गोष्ट निवडता येत नाही, आई-वडील आपल्याला निवडता येऊ शकत नाहीत. त्यामुळे ते सोडून द्या. नातेवाईक आपल्याला निवडू शकत नाही आपण, की पण कोणाच्या किती संपर्कात राहायचं हे आपण ठरवू शकतो. मित्र आपल्याला निवडता येतात, मैत्रिणी आपल्याला निवडता येतात. ज्या गोष्टी चॉईस आहे आपल्याकडे, तो चॉईस लक्षात ठेवा. आता पती-पत्नी जे आहेत, जेव्हा निवडायची वेळ होती त्यावेळेला आपण जर विचार केला नाही, आता झाल्यानंतर काही आपल्याकडे ऑप्शन नाहीये. म्हणून ती गोष्ट घडण्याच्या अगोदर विचार करायला पाहिजे, की आपण कोणाला निवडतोय. म्हणून जे परमपूज्य गुरुमाऊली जे म्हणतात, की वेळ प्रसंगी एकटे राहा, काही हरकत नाही. पण दुर्जनांच्या संगतीत जाऊ नका. काही हरकत नाही. तुम्ही महाराजांची सेवा एकट्याने करा. काय बसून फार तर कोपऱ्यात बसाल आणि आपली सेवा कराल. काही हरकत नाही. पण चुकीच्या व्यक्तींच्या जर संगतीत राहिला तर तुमच्याकडनं कर्म घडणार आहेत. कंट्रोल तुमच्याकडे राहत नाही. म्हणून संगत असेल, सत्संग आपण का म्हणतो? जसा चांगला असतो तसा वाईटही असतो. म्हणून आपल्या आजूबाजूला असलेल्या माणसांचं ऑब्झर्वेशन ठेवून आपण कसं वागायचं आहे. एखादा आपल्याला प्रोव्होक करत असेल, प्रवृत्त करत असेल चुकीचं काम करायला, तिथेच थांबा, की नाही बाबा मी हे नाही करू शकत. चुकीचं काम मला नाही करायचं. पण आज तुमच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, प्रसिद्धी आहे, त्या जोरावर तुम्ही कदाचित ते करून जाल. पण ह्याचा रिझल्ट तर तुम्हाला मिळणार आहे. आणि खूप वाईट आहे हा रिझल्ट. कल्पनाच नाही करू शकत इतका वाईट आहे. म्हणून हा मनुष्य जन्म जो आपल्याला मिळाला आहे, की हा आत्म्याला ही जाणीव असते. मग मला तो जन्म मिळाला आहे, तर मला या जन्मात स्वामींपर्यंत पोहोचवायचं एवढंच माझं गोल आहे. मला ह्याचं तुझं हा काय करतो आणि तो काय करतो ह्याच्यात इंटरेस्टच नसला पाहिजे. मी प्रत्येक क्षणी मी एक-एक पाऊल स्वामींकडे जाण्यासाठी टाकलं पाहिजे. माझं वैयक्तिक जीवन जगत असताना सुद्धा ह्या गोष्टी मला जाणीवपूर्वक लक्षात ठेवायच्या आहेत. त्यामुळे स्वामी हे एवढंच उद्दिष्ट आहे. माझे नातेवाईक, माझे नातलग आणि हे जे सगळं आहे ना, ते ठीक आहे ड्युटी तर करावीच लागणार आहे. म्हणजे याच्यासाठी ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय वाचा किंवा भगवद्गीता 3री वाचा, की अर्जुन असं कृष्णाला विचारतो, की "तू एका बाजूला म्हणतो हे सगळं खोटं आहे, नश्वर आहे सगळ्या गोष्टी आणि दुसऱ्या बाजूला म्हणतो युद्ध कर. हे असं दुतोंडी नको बोलू माझ्याशी. एक काहीतरी मला सांग, की कर्म करायचं की नाही करायचं?" आणि तो 3ऱ्या अध्यायात भगवंतांनी सांगितलंय, कर्म करायचं म्हणजे काय? कर्म आपण काहीच करत नसतो. आपल्याला ॲक्शन काय करायची ह्याच्यावरती फोकस नाहीच करायचा. आपल्याला त्या ॲक्शनचं रूट कॉज जे गुण आहेत, या गुणांवरती काम करावं लागतं. एकदा का त्या गोष्टी घडल्या की ॲक्शन ऑटोमॅटिकली बदलतात. आणि म्हणून तो 3रा अध्याय जो आहे कर्मयोग, हा फार समजून घेण्याचा भाग आहे, की कर्म कोणीही कर्मा वाचून भगवंत जरी या सृष्टीवर आला तरी तो कर्मा वाचून राहूच शकत नाही. कोणीही आपण श्वास न घेता जगू शकतो का? नाही. श्वास घेणं हे कर्मच आहे. रोजचं खाणं-पिणं हे सगळं कर्मच आहे. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी त्याला फार सुंदर उदाहरण दिलंय, की माऊली असं म्हणतात, की गहू आणि कणिक हे दोघंही माझं पोटच भरणार आहे. परंतु गहू जर मला मिळाले तर त्याचं मला दळण करावं लागतं आणि मग मला जेवायला मिळतं आणि जर मला डायरेक्ट कोणी पोळी आणून दिली ताटामध्ये, तर मला सहज मिळणार आहे. त्यामुळे कर्मयोग म्हणजे तो गहू आहे आणि ज्ञानयोग म्हणजे नॉलेज जे आहे,
ते म्हणजे डायरेक्ट पोळी आहे, की डायरेक्ट घ्यायचं आणि तृप्त व्हायचं. मला कुठलेही एफर्ट्स नाहीयेत. परंतु जर माझ्याकडे पोळी नसेल, तर मला गहू घेऊन त्याच्यात शेवटी दोन्ही गोष्ट तेच करणार आहे. किंवा आणखीन एक त्याच्यात माऊलीने फार सुंदर उदाहरण दिलंय, की पक्षी जो असतो, हा पक्षी ज्यावेळेला एखाद्या फांदीवरनं उडतो आणि एखाद्या फळाकडे जातो, तर तो डायरेक्ट त्या फळाला जाऊन चिकटतो आणि त्याचा तो आस्वाद घेतो. पण माणसाला जर असं करायचं ठरवलं, तर माणसाला त्या झाडावर चढावं लागेल किंवा कुठल्या साधनांचा उपयोग करावा लागेल आणि मग त्या फळापर्यंत पोहोचावं लागेल. म्हणजे अल्टिमेट गोल प्रत्येकाचं एकच आहे, त्या फळापर्यंत पोहोचायचं. मार्ग वेगवेगळे असू शकतात. तो पक्षाचा जो मार्ग आहे, तो म्हणजे ज्ञानयोग आहे, नॉलेज आहे, ज्ञान घ्या. आणि हा जो वेगवेगळ्या साधनांचा उपयोग करून जायचा हा कर्मयोग आहे, भक्तियोग आहे. पण एंड जर काही कशाचं असेल, ते नॉलेज आहे, प्रकाश आहे. म्हणून जे प्रत्येकाला एक उदाहरण मी सांगतो, की अंधार या जगात अस्तित्वातच नाही. जे अस्तित्वात आहे ते प्रकाशाचं नसणं आहे. प्रकाशानं अंधार ऑटोमॅटिक अंधार जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागत नाही. प्रकाश आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. ज्ञान घेण्यासाठी प्रयत्न करा, अज्ञान ऑटोमॅटिकली जातं. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत आणि हा कर्मविपाक सिद्धांत आहे. आणि ते ज्ञान व्हावं हीच फक्त सद्गुरूंच्याकडे प्रार्थना करायची असते. बाकी काही नाही. एकदा ज्ञान झालं, अंधार ऑटोमॅटिकली जाणार आहे. आयुष्यात काहीच राहत नाही. तर प्रकाशासाठी महाराजांकडे आपण बघा आपल्या स्वतःचं शेड्यूल आपणच काढून बघायचं, की आपण ज्ञान मिळवण्यासाठी किती धडपड करतो आणि बाकीच्या गोष्टींसाठी किती वेळ देतो. पण तो जर आपण वेळ व्यर्थ गमावला, तर शेवटी महाराज काय करणार त्या गोष्टीला? तर असं ह्या गोष्टींनी आपण महाराज समजून घ्यावेत. दत्त महाराजांची स्तुती आहे. ती स्तुती आपण म्हणण्याचा प्रयत्न करूया. श्री दत्तात्रेय स्तुती. चिन्मयं व्यापितं सर्वं चिदाकाशं दिगम्बरं निर्विकल्पं निराभासं दृश्यदर्शनवर्जितम् अगोचरं निरालम्बं ब्रह्मचारी यतीश्वरः वर्गलोकनायकं सम्पूर्णं परात्मानः रक्षकः आशापाशविबन् विबन् आशापाशविबन्धन्मुक्त शौचविवर्जितयुक्तः शून्यागारे समज्ञ शुद्धविशुद्धं सततसम्मन्यः दत्तात्रेयनाथोत्तमं सुखदं परमानन्दसागरं चित्कीर्तिभूषणं वन्दे स्मर्तुकामी समावतु हर्षवर्धनं वन्दे कौवल्यसुखदायकं सकलागमपूजितं वन्दे स्मर्तृगामी समावतु संसारतमनाशनं संकल्पदुःखदलनं तापत्रयादिनिवारकं वन्दे स्मर्तृगामी समावतु संशयार्णवखण्डनं दोषत्रयविभेदिनं ब्रह्मप्रकाश आत्मानं वन्दे स्मर्तृगामी समावतु भार्गवप्रियकृतं कृत्तमं दूरत्वपरिनाशनं जगदार्जवपालनं वन्दे स्मर्तृगामी समावतु नमस्ते कालाग्निशमनाय योगिजनवल्लभाय नमोस्तुते नमस्ते अत्रिपुत्राय दत्तात्रेयाय नमोस्तुते नमस्ते विश्वंभराय अवधूताय नमोस्तुते नमस्ते अनसूयानंदनाय दिगंबराय नमोस्तुते नमस्ते सत्वसाध्याय सत्वसाक्षिणे नमोस्तुते नमस्ते गुह्यातमाय चिद्विलासाय नमोस्तुते नमस्ते क्षेत्रधाराय क्षेत्रशून्याय नमोस्तुते नमस्ते रूपकारणाय गगनाकृतये नमोस्तुते श्री दत्तात्रेय पाहि मां प्रसिद्ध दिगंबर श्रमस्व अवधूत रक्ष रक्ष श्री गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. या ठिकाणी आपला अध्याय क्रमांक 28 पूर्ण झाला. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म विपाक कथनम नाम अष्टविंशोऽध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.